नमस्कार. मी डॉक्टर महेश बावधनकर, कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा. आज आपण भाषा विज्ञान या विषयामध्ये मराठी विषयासंदर्भात भाषा विज्ञान पाहत असताना त्यातील एक महत्त्वाचा घटक ध्वनी विचार आपण अभ्यासणार आहोत. आपण यापूर्वी मराठी भाषेचे स्वरूप पाहिले होते की एकूण भाषेचे स्वरूप पाहिलं होतं, भाषेची लक्षणं पाहिली होती, भाषिक संदेशन आणि भाषेतर संदेशन यातला फरकही पाहिला होता. त्याचबरोबर आपल्याला मानवी भाषेचे स्वरूप आपल्याला माहीत करून घेतलं होतं की जाणून घेतलं होतं. मानवी भाषेचं स्वरूप जाणून घेत असताना आपण असं म्हटलं होतं की आपली भाषा जी आहे ती ध्वनिरूप भाषा आहे. भाषा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं की जे लिहिलेलं आहे, जे लिखित आहे तेच खरं तर भाषा. परंतु लिखित भाषेची रूपं ही भाषा अभ्यासामध्ये नाहीत, तर मौखिक जी आपण बोलतो त्या भाषेची रूपं जी आहेत ती रूपं आपण भाषा अभ्यासामध्ये घेतो. त्यामुळे भाषा अभ्यासामध्ये तिच्या लिखित रूपापेक्षा आपल्याला ध्वनिरूपतेला महत्त्व असतं. आपण जे उच्चारतो आहोत, आता मी बोलत असताना ध्वनींचं उच्चारण करतोय, तुम्ही बोलत असताना ध्वनींचं उच्चारण करत असता, त्या उच्चारांचा आपण अभ्यास करतो, त्या ध्वनींचा आपण अभ्यास करतो आणि त्यामुळे मानवी भाषेच्या अभ्यासामध्ये किंवा भाषेचा अभ्यास करत असताना मानवनिर्मित असणारे भाषेतील ध्वनी जे आहेत ते आपण विचारात घेतो. म्हणजे आता आपल्या मुखातून निघणारे शब्द जे आहेत, उच्चारण जी करतोय ते उच्चारणं कशी आहेत, त्यातला एखादा ध्वनीचा उच्चार कसा होतो, प्रत्येक ध्वनीचा उच्चार सारखाच वगैरे होत नाही. त्यामुळे लिहिताना आपण सगळेच सारखे लिहितो किंवा लिहिताना वाचताना आपण गेल्या वेळी पाहिलं होतं की काही वेळा आपल्याला च चा फरक करता येत नाही. लिहिताना पण तसा लिहितो, उच्चारण करत असताना मात्र च आणि च असा करतो, ज आणि ज असाही करतो. तर लिखित भाषेचा अभ्यास हा परिपूर्ण अभ्यास नसतो. तर भाषेचा अभ्यास करत असताना आपण भाषेतील ध्वनी महत्त्वाचे असतात त्यांना आपण विचारात घेतो. आपण यापूर्वी पाहिलं होतं की भाषेच्या अभ्यासामध्ये आपण त्या ध्वनिरूपतेला महत्त्व देतो, तेव्हा त्यांची रचना करतो. आपल्या भाषेमध्ये आपण रचना करतो, ध्वनींची रचना करतो. ध्वनी आपण मुखावाडे उच्चारतो. ते उच्चारलेले ध्वनी आहेत ते नुसते अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ किंवा क, ख, ग, घ असे फक्त आपण वापरत नाहीये. एक ध्वनी आणि एक संकेत होत नाही. तर या ध्वनी जे आपण उच्चारतो आहोत मुखातून, त्या मुखातून उच्चारणाऱ्या ध्वनींची आपण रचना करतो आणि त्या रचनेला आपण अर्थ मिळतो किंवा अर्थ देतो. आणि हा अर्थ दिला की तो व्यवहारामध्ये येतो, समाज त्याला स्वीकारतो, समाजामध्ये ते मान्य केलं जातं आणि आपण त्याचा वापर करतो. अशा प्रकारे आपण भाषेमध्ये ध्वनींची रचना करतो. ध्वनी महत्त्वाचे असतात. या ध्वनींचं महत्त्व किती आहे हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. भाषेचे स्वरूप या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपल्याला इतर जी साधने जी आहेत आपल्याला असे देणारी किंवा संकेत निर्माण करणारी, संकेत संप्रेषण करणारी, त्याच्यामध्ये आपल्याला ध्वज आहे, म्हणजे वस्त्र आहेत, रंग आहेत, यांचाही आपण किंवा हावभाव, हातवारे यांचाही आपण वापर करू शकतो, पण त्यांना मर्यादा आहेत, हे आपण पाहिलं होतं. तेव्हा आपल्या मुखावाटे आपण असंख्य ध्वनींची निर्मिती करतो. आपल्या मुखावाटे आपण असंख्य ध्वनींची निर्मिती करतो. मात्र भाषेमध्ये आपण सर्व ध्वनी वापरत नाहीत. तर आपण जे ध्वनी वापरतो ते निवडक ध्वनी असतात. म्हणजे आता आपल्याला आपल्या मुखावाटे आपण असंख्य ध्वनी, म्हणजे अगदी आपण म्हटलं ना की आपण शिंक आली तर अक्षीसारखा आवाज असेल किंवा आपण जांभई येते तेव्हा त्या येणारा आवाज असेल किंवा आपण लहान मुलांना खेळत असताना एखादा जीभ अशी वरती नेऊन वगैरे किंवा अशा प्रकारचे आवाज आपण करत असतो. आता या ध्वनीला भाषेमध्ये स्थान आहे का? तर या ध्वनीला भाषेमध्ये स्थान नाही. म्हणजे माणूस आपल्या मुखावाटे असंख्य ध्वनींची निर्मिती करत असला तरी सुद्धा भाषेमध्ये मात्र आपण निवडकच मोजके ध्वनी स्वीकारतो आणि त्या मोजक्या ध्वनींची रचना करतो. त्या रचनेला आपण अर्थ देतो किंवा त्या संकेत बहाल करतो. त्या आपल्या संकेतांना आपण त्या ध्वनिरचनेला अर्थ दिलेले असतात. आता ही रचना होत असताना ती रचना कशी असते? सानुक्रम रचना असते. सानुक्रम याचा अर्थ अनुक्रमयुक्त असते. म्हणजे आज आपल्याला आज म्हणायचं असेल तर म्हणजे आ अधिक ज अधिक अशीच रचना आली पाहिजे. ही सानुक्रम रचना. मी मराठी भाषेमध्ये आज मध्ये आ हा स्वर असेल, नंतर ज आणि नंतर येणारा म्हणजे अशीच रचना आली तर आजला आपण म्हणू. तेच आपण ज आ केलं तर त्या रचनेला अर्थ नाही. आपण गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की बदक, कदब, दबक यामध्ये बदक ब अधिक अधिक द अधिक अधिक क अधिक या रचनेला अशाच क्रमांती आली पाहिजे. याला आपण सानुक्रम असं म्हणतो. अनुक्रमासह अनुक्रमाने योग्य असणारी रचना म्हणजे ती समाजमान्य असते. ती समाजाने ती मान्य आहे. क म ल फक्त क एकदा उच्चारला, म एकदा उच्चारला आणि ल वेगळा उच्चारला तर त्याला अर्थ नाही. कमल ही एकत्र येणारी रचना आहे. तेव्हा मग कमल
क अधिक अ अधिक म अधिक अ. क हे व्यंजन आहे, त्याचा अपूर्ण उच्चार, त्या व्यंजनाच्या पूर्ण उच्चारासाठी आपल्याला त्यावेळी स्वर असतो. त्यामुळे क अधिक अ अधिक म अधिक अ अधिक ल अधिक अ अशी रचना केल्यानंतर ती क्रमानं झाली, योग्य क्रमाने झाली, सानुक्रम झाली आणि मग त्याला कमल असं ध्वनी जे रूप तयार होतं, त्याला आपण संकेतानं त्याला अर्थ दिलेला आहे. आता कमल हेच ध्वनी घेऊन आपण लमक हे असेही म्हणू शकतो किंवा मलक असे होऊ शकतो. पण मलक किंवा लमक या ध्वनी रचनेला मराठी भाषेमध्ये अर्थ नाही. आपण तो दिलेला नाही, आपल्या समाजाने तो दिलेला नाही. त्यामुळे मानवी भाषेद्वारे आपण निवडक जे ध्वनी स्वीकारतो, त्या स्वीकारलेल्या ध्वनींची रचना करतो. ती रचना कशी असते, ते सानुक्रम असते आणि सानुक्रम अशा रचनेला आपण अर्थ देतो. त्यामुळं ती सानुक्रम सार्थ रचना असते. सार्थ म्हणजे अर्थपूर्ण रचना असते, अर्थयुक्त असते. सानुक्रम ध्वनी रचनेला आपण संकेतानं अर्थ दिलेला असतं. ते आपण भाषेस्वरूप पाहत असताना पाहिलं होतं की ते यादृच्छिक असतात. अर्थ जे देतो ते शब्दाला अर्थ कसा मिळतो, तर तो यादृच्छिक असतो. त्या पाठीमागे कोणताही कार्यकारणभाव असत नाही. आणि अशी सानुक्रम अर्थयुक्त ध्वनीची निर्मिती आपण मुखावाटे करतो आणि मुखावाटे केल्यानंतर त्याचं कानाद्वारे आपण त्यांचं ग्रहण करतो, जाणीवपूर्वक ग्रहण करतो. या दोन टोकांच्या मध्ये भाषा असते. भाषा कुठे असते, तर या दोन टोकांच्या मध्ये असते. म्हणजे उच्चारण आणि श्रवण या दोन टोकांच्या मध्ये भाषा असते. तेव्हा म्हणजे मी उच्चारलेल्या ध्वनी तुम्ही ऐकत असता, त्या रचना ऐकत असता, ती भाषा तुम्ही ऐकता आणि त्यानंतर तुम्ही ते ऐकणं म्हणजे ग्रहण करणं, श्रवण करणं आणि ग्रहण केल्यानंतर मग तुम्ही त्याचा अर्थ लावता आणि अर्थ लावल्यानंतर आपल्या दोघांच्या मध्ये व्यवहार होतो किंवा आपल्याला माझ्या मनातला आशय तुमच्या मनापर्यंत पोहोचतो. तुम्ही त्याचा योग्य अर्थ लावून तिची तशी कृती करता. त्यामुळे ही कृती करणं हे भाषिक संदेशन परिपूर्ण झालेलं असतं असं आपण म्हणतो. त्यामुळे भाषेमध्ये 3 घटक महत्त्वाचे असतात की उच्चारण करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक असतो तो म्हणजे ते उच्चारलेल्या ध्वनी जे आहे त्या ध्वनींची रचना करणं, रचनेला अर्थ देणं आणि त्या अर्थपूर्ण रचना आपण उच्चारल्यानंतर ती कानांच्याद्वारे श्रवण करून किंवा ग्रहण करून, आता यामध्ये एक शब्द आहे की जाणीवपूर्वक ग्रहण करून, म्हणजे ते आपण भाषा ऐकत असताना जाणीवपूर्वक ऐकत असतो किंवा ते ध्वनींची रचना आपण ऐकत असतो, कारण त्या पाठीमागे कोणता ना कोणता अर्थ असतो. तर जाणीवपूर्वक आपण ग्रहण करतो. या दोन टोकांच्या मध्ये म्हणजे उच्चारण आणि श्रवण या दोघांच्या मध्ये आपल्याला भाषा असते असं आपण मानतो. इथे आपण स्वन विज्ञानाच्या 3 शाखा पाहणार आहोत. स्वन हा शब्द जो आला तो काय आहे पहिल्यांदा जाणून घ्या, समजून घ्या. स्वन म्हणजे भाषेमध्ये वापरला जाणारा ध्वनी म्हणजे स्वन, त्याला भाषा विज्ञानामध्ये स्वन असं म्हणतो. म्हणजे आपल्या मुखावाटे आपण असंख्य ध्वनींची निर्मिती करत असलो तरी सुद्धा सर्वच्या सर्व ध्वनी भाषेमध्ये वापरले जात नाहीत. तर जे वापरले जातात ते ध्वनी असतात, ते मोजके असतात, निवडक असतात आणि असे निवडक ध्वनी जे असतात त्या निवडक ध्वनींना आपण जे भाषेमध्ये स्वीकारलेले असतात, अ प ते पण ते न्य पर्यंत हे मराठी भाषेने स्वीकारलेले ध्वनी आहेत, तर या ध्वनींना आपण स्वन असं म्हणतो. आता या स्वनांच्या जी शाखा जी आहे म्हणजे स्वनविज्ञान ही एक शाखा आहे अभ्यास करण्याची, तर याच्यामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे ध्वनींची निर्मिती, दुसरे म्हणजे ध्वनींची प्रसृती आणि तिसरा म्हणजे ध्वनींची स्वीकृती. याच्या अनुषंगानं 3 घटक आहेत की 3 शाखा आहेत. एक औपचारिक स्वनविज्ञान, दुसरा सांचारिक स्वनविज्ञान आणि तिसरा श्रव्य स्वनविज्ञान. औपचारिक स्वनविज्ञान म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण आपल्या मुखातून उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे उच्चार करतो, या उच्चार कसे होतात याचा अभ्यास आपल्याला औपचारिक स्वनविज्ञानामध्ये केला जातो. याच्यामध्ये ध्वनींची निर्मिती कशी होते हे आपण पाहतो, ध्वनींची संरचना कशी होते किंवा ध्वनींचे उच्चारण मुखावाटे कशी होतात याचा अभ्यास याच्यामध्ये असतो. आता उच्चारण करत असताना आपण मुखातून आपण हवा आतमध्ये घेतो, आपली हवा ती आहे ती फुफ्फुसापर्यंत जाते, फुफ्फुसापर्यंत गेल्यानंतर हवा जे हृदयाला किंवा फुफ्फुसाला आवश्यक आहे शरीराला तेवढी हवा घेतल्यानंतर परत ती हवा बाहेर पडत असते आणि बाहेर पडत असताना आपल्याला ती मुखातून आणि नासिकाविवर याच्यामधून बाहेर पडत असते. म्हणजे आता मी बोलायचं थांबलो तर हवेची एजा जी होते ती नासिकाविवर राहते म्हणजे नाकातून वगैरे होत असते आणि बोलत असताना किंवा इतर वेळी आपल्याला बोलताना तोंडातूनही हवा बाहेर पडते, मुखातून हवा बाहेर पडते. तेव्हा ही सगळी प्रक्रिया घडत असताना मुखातून बाहेर पडणाऱ्या हवेला कंठ ते ओठ याच्यापर्यंत अनेक ठिकाणी हवा अडवली जाते किंवा
हवा जी सहजपणे बाहेर पडायला हवी तशी ती येत नाही, कारण का आपल्यामध्ये टाळू आहे, पडजीभ आहे, त्यानंतर जीभ आहे, जिभेचं टोक आहे, जिभेचा मागचा भाग असेल, दात आहेत, दंतमूळ आहे, ओठ आहेत. हे सगळे घटक जे आहेत हे शरीर अवयव या सगळ्यांचा आपल्या उच्चारामध्ये, ध्वनींच्या उच्चारामध्ये सहभाग असतो. त्यांच्या सहकार्याशिवाय किंवा त्यांच्या आधाराशिवाय आपल्याला हे उच्चारण होत नाहीत. त्यामुळे हवा जी बाहेर पडत असते मुखविवरातून त्याच्यावरती नियंत्रण ठेवत असताना किंवा त्याला अडथळा निर्माण करणं आणि त्याचवेळी काही ध्वनींची वगैरे निर्मिती होते, तेव्हा कंठद्वार असेल किंबहुना टाळू असेल, टाळूचे विविध भाग असतील, मग अगदी दाताजवळचा असणारा कठीण टाळूचा भाग असेल, ते अगदी पाठीमागे गेल्यानंतर मृदू टाळू असेल, किंबहुना दंत आहे, दात आहेत, दंतमूळ आहे, ओठ आहेत, या सगळ्यांची मदत किंवा सहकार्य ध्वनीच्या उच्चारणासाठी आपल्याला घ्यावी लागते. आणि त्यामुळे या शाखेमध्ये किंवा औपचारिक स्वरविज्ञानामध्ये आपण या घटकांचा अभ्यास करतो. ध्वनीचं उच्चारण कसं वगैरे होतं याचा अभ्यास आपण करतो. त्यामुळे वागेंद्रियच म्हणजे मुखेंद्रिय किंवा मुखेंद्रिय, मुखाच्या निमित्तानं वागेंद्रियामार्फत उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो की औपचारिक स्वरविज्ञान असं म्हणतो. वागेंद्रिय म्हणजेच उच्चारेंद्रिय, वागेंद्रियाच्या सहाय्यानं उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींचा अभ्यास ज्या शाखेमध्ये होतो त्या शाखेला औपचारिक स्वरविज्ञान असं म्हणतो. त्यानंतर दुसरा भाग जो आहे अभ्यासामधला जो आहे तो सांचारिक स्वरविज्ञान जो आहे, तो उच्चार झाल्यानंतर मुखातून हवा बाहेर पडते, त्याचवेळी काही ध्वनींची निर्मिती वगैरे होत असते. तर हे ध्वनी निर्माण झाल्यानंतर त्यांचं प्रसारण किंवा ते बाहेर संचार कशामध्ये करतात तर हवेमध्ये करतात. आपल्याला जे ऐकू येतं मुखातून ते ध्वनी लहरी ज्या तयार होतात त्या हवेच्या मार्फत आपल्या कानापर्यंत येतात. तेव्हा हा जो दुसरा भाग जो आहे सांचारिक स्वरविज्ञान, याच्यामध्ये ध्वनी लहरी कशा प्रकारे आपल्या कानापर्यंत येत असतात किंवा आपल्या हवेवरती आदळतात, त्याच्यामुळे कंप कसं तयार होतं किंवा लहरी कशा तयार होतात, हे मोजण्याचं काम किंवा ही जी क्रिया चालते याचा अभ्यास सांचारिक स्वरविज्ञानामध्ये होतो. आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे ध्वनींची स्वीकृती. आपण जे कानावाटे ऐकतो, मुखावाटे निर्माण झालेले ध्वनी जे आहेत ते कानापर्यंत येतात. कानामध्ये पोहोचल्यानंतर, कानावरती पडल्यानंतर त्या ध्वनींचा आपण अर्थ लावायला लागतो किंवा त्यांचे जे ध्वनींची रचना कशी आहे हे आपण पाहतो. तर याचा अभ्यास होतो तो श्रव्य स्वरविज्ञान, म्हणजेच ध्वनींची स्वीकृती. म्हणजे कानाद्वारे ध्वनीचं श्रवण झालं तरच आपल्याला भाषा समजते किंवा भाषा ग्रहण होते. आपल्याला माहिती आहे की बोलता कोणाला येतं तर ज्याला ऐकता येतं त्याला बोलता येतं, कारण का मानवी भाषा ही अनुकरणानं सिद्ध होणारी भाषा आहे की अनुकरणाने शिकतो. आपण अनुकरण करतो, पुढचा जसा बोलतो त्याच प्रकारचं अनुकरण करतात. हे अनुकरण करण्यासाठी आपले कान चांगले असावे लागतात किंवा कानांच्याद्वारे हे होतं. ज्याला ऐकता येत नाही त्याला उच्चार करता येत नाहीत. तेव्हा श्रव्य होणं, ध्वनींचं श्रवण होणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ध्वनी निर्मितीच्या जेवढी महत्त्वाची असते ध्वनी निर्मिती, तेवढंच महत्त्व कशाला आहे तर या श्रव्य स्वरविज्ञानाला आहे. कारण का मी बोललो परंतु तुम्ही ऐकायलाच तुम्हाला आलं नाही किंवा तुम्ही ऐकलंच नाही, तुमच्या कानापर्यंत पोहोचलं पण ते तुम्हाला ऐकू आलं नाही, तर जे उच्चारले ध्वनी आहेत किंवा ज्या रचना आहेत किंवा जी भाषेचं रूप आहे किंवा भाषा आहे ते समजणारच नाही. तेव्हा व्यवहार होणार नाहीये. ते व्यवहार होण्यासाठी हे श्रव्य करणं किंवा श्रवण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ज्या शास्त्रामध्ये ध्वनींच्या श्राव्यतेचा अभ्यास केला जातो, विचार केला जातो, त्या शास्त्राला किंवा त्या शाखेला श्रव्य स्वरविज्ञान असं म्हणतात. तेव्हा मुखावाटे निर्माण होणारे ध्वनी औपचारिक स्वरविज्ञान, ते ध्वनी हवेमध्ये मिसळणं, हवेच्याद्वारे आपल्या कानांच्यापर्यंत येणं, ध्वनी लहरींच्या मार्फत ते तो संचार कसा होतो तो या शाखेमध्ये सांचारिकमध्ये, आणि कानावरती ध्वनी पडतात किंवा त्या ध्वनी लहरी आपल्याला येतात आपल्याजवळ आणि त्यानंतर आपण त्याचा अर्थ लावायला लागतो. तर या सगळ्यामध्ये औपचारिक आणि श्रव्य हे भाषाच्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे 2 शाखा आहेत किंवा 2 घटक. आताच आपण ही माहिती घेतली की औपचारिक स्वरविज्ञानामध्ये काय येतं तर मानवी शरीराद्वारे स्वरांची निर्मिती, उच्चार कसे केले जातात याचा अभ्यास होतो.
स्वरांची निर्मिती कशी होते, स्वरांच्या उच्चारणामध्ये कोणते अवयव सहभागी होतात, स्वरांचे गुणधर्म कोणते, स्वरांचे वर्गीकरण कोणत्या तत्वानुसार होतो, याचा अभ्यासही औपचारिक स्वरविज्ञानामध्ये होतो. स्वन बनण्याची क्षमता असलेले ध्वनी कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर स्वन बनण्याची क्षमता म्हणजे सगळेच ध्वनी मुखावाटे उच्चारले गेले, परंतु ते उच्चारले गेले ध्वनी भाषेमध्ये स्वीकारत नाही. त्यामुळे ज्यांच्या अंगी क्षमता आहे की भाषेमध्ये ध्वनी बनण्याचे, तर ते ध्वनी कोणते, त्यांच्या अंगी क्षमता कोणत्या असतात, याचाही अभ्यास या शाखेमध्ये होतो. आणि कोणत्याही भाषेचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर औपचारिक. उच्चार झाल्याशिवाय पुढे भाषेचं रूपच भाषेतील रूप तयारच होऊ शकत नाही, की भाषाच असू शकत नाही. तर कोणत्याही भाषेचा अभ्यास करण्यासाठी औपचारिक स्वरविज्ञान हा महत्त्वाचा घटक आहे, किंवा औपचारिक स्वरविज्ञानामध्ये हे उच्चारशास्त्र जे आहे ते महत्त्वाचा पायाभूत ठरतं. दुसरा आपण भाग पाहिला होता तोही आता थोडक्यात, की मुखावाटे जेव्हा आपण स्वर निर्माण होतात तेव्हा त्यांचा हवेवर आघात होतो. या आघातामुळे हवा कंप पावते. म्हणजे आता मी बोलत असताना माझ्या मुखावाटे जे स्वर तयार होतात किंवा ध्वनी तयार होतात, निर्माण होतात, त्या हवेमध्ये फेकले जातात. त्या हवेवरती आघात होतो आणि आघातामुळे हवा कंप पावते. कंपामुळे स्वनी लहरी किंवा त्याला आपण ध्वनी लहरी असं म्हणतो, स्वनलहरी, ध्वनी लहरी निर्माण होतात. आता ही स्वनलहरींची कंपनाने आवृत्त्या मापनयंत्राच्या सहाय्याने आपल्याला मोजता येतात. त्यातूनच स्वराचे गुण किंवा तीव्रता काय आहे, ते हवेच्या लहरीचं प्रमाण काय आहे, त्या स्वरूप काय आहे हे लक्षात द्यायला लागतं. या गोष्टी संचारिक स्वरविज्ञानामध्ये येतात. तेव्हा स्वरांचा हवेतून होणारा संचार भाषिक संज्ञापनाच्या, भाषिक संदेशनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण आकाशवाणीवरती कार्यक्रम ऐकतो, ते सुद्धा अशाच प्रकारचे असतात. तिकडे जे रेकॉर्ड केलेले असतात ते हवेच्या मार्फत आपल्याकडे येतात. आपल्याकडचा जो रेडिओचा अँटिना असेल त्याद्वारे ते स्वीकारला जातो, त्याच्यातून आपला नंतर आवाज येतो. म्हणजे हे जे होतं आपल्यापर्यंत आवाज जो येतो रेडिओ स्टेशनमधून, जी ध्वनिलहरी हवेच्या मार्फत आपल्याकडे येतात आणि आपल्या कानापर्यंत येतात, तेव्हा ते उच्चारण आणि आपले श्रवण हा सगळा जो याच्यामध्ये हवेवर आघात होणं किंवा हा ध्वनिलहरी तयार होणं, स्वरलहरी तयार होतात. आणि हा अभ्यास या संचारिक स्वरविज्ञानामध्ये येतो. तिसरा घटक जो आहे तो आता पाहिला होता आपण. स्वरनिर्मिती एवढी महत्त्वाची आहे, जशी ध्वनीची निर्मिती आपली महत्त्वाची आहे, तेवढेच आपल्या स्वरांचं श्रवण करणंही महत्त्वाचं असतं. ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं, ऐकणाऱ्याच्या मनानं स्वरांचा केलेला स्वीकार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की मी बोललो पण मी ऐकलंच नाही तर त्या बोलणाऱ्याला काही अर्थ असत नाही. आणि त्यामुळे श्रवण करणं, ध्वनीचं श्रवण करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याचा अभ्यास आपल्याला या शाखेमध्ये होतो. तो शाखा आहे ती श्रव्य स्वन. आपण भाषेची ही ध्वनिरूपता पाहत असताना किंवा ध्वनी विचार पाहत असताना आपल्याला अगोदर आपल्या ध्वनी निर्माण करणाऱ्या मुखेंद्रियाची किंवा वागेंद्रियाची रचना कशी असते हे पाहणं महत्त्वाचं आहे. वागेंद्रिय म्हणजेच मुखेंद्रिय म्हणजेच मुख किंवा तोंड. ह्या वागेंद्रियाची रचना होत असताना रचना कशी आहे आणि कार्य कसं होतं, का ध्वनी निर्मिती हे कार्य आहे त्याचं. आपण तोंडावाटे बोलतो आणि आपण ध्वनी निर्माण करतो. म्हणजे आपण माणूस मुखावाटे बोलतो किंवा स्वर निर्माण करतो, ध्वनी निर्माण करतो. या प्रक्रियेमध्ये आपण मगाशी पाहिलं होतं की अनेक घटक जे आहेत ते घटक यामध्ये महत्त्वाचे असतात, सहभागी असतात. अनेक अवयव आपल्या मुखविवरातले, आपल्या शरीरातले अनेक अवयव त्याच्यामध्ये सहभागी असतात. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे फुफ्फुस, श्वासनलिका, स्वरयंत्र, पडजीभ, तोंडाची पोकळी, नाकाची पोकळी, नासिकाविवर, टाळू किंवा आपण तालू असंही म्हटलं जातं, दात, जीभ, ओठ या अवयवांच्या साह्यानं या स्वरांची निर्मिती होत असते. म्हणजे मी आता बोलतो तुमच्याशी, तर मी बोलत असताना मी बाहेरची हवा आतमध्ये घेतो, ती फुफ्फुसापर्यंत जाते. फुफ्फुसापर्यंत गेल्यानंतर जेवढी आवश्यक शरीराला हवा आहे ते ऑक्सिजन वगैरे असणारा ते घेते. राहिलेली हवा जी आहे ती बाहेर पडत असताना आपल्याकडे मी फुफ्फुसापासून श्वासनलिका, श्वासनलिकेने आपण हवा आत घेतो, श्वासनलिका. तर त्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा आपलं स्वरयंत्र असेल, नंतर पडजीभ आहे, तोंडाची पोकळी आहे. हा सगळा भाग जो आहे ती तोंडाची पोकळी, याला एक शब्द आहे की मुखविवर असेही म्हणतो आपण. विवर म्हणजे खड्डा. तर मुखविवर हा तोंडाची पोकळी. त्यानंतर नासिकाविवर, ही आपल्याला नासिकाविवर ही पोकळी असते आतमध्ये. त्यानंतर टाळू, दात, जीभ, ओठ, हे सगळे घटक, हे सगळे अवयव जे आहेत हे अवयव
आपल्या ध्वनींच्या उच्चारणामध्ये महत्त्वाचे असतात. यांच्या साहाय्यानं ध्वनींची निर्मिती होत असते. म्हणून वागेंद्रिय म्हणजे काय, तर स्वरनिर्मिती करणाऱ्या ध्वनींची निर्मिती करणाऱ्या या इंद्रियांना आपण वागेंद्रिय असं म्हणतो. वाणीचं इंद्रिय, उच्चारांचं इंद्रिय, त्याला मुखेंद्रिय असं म्हणतात, वागेंद्रिय असं म्हणतात, उच्चारेंद्रिय असं म्हणतात. तर ही आपल्याला ही रचना कशी असते ही आपण पाहणार आहोत. ही आपण आकृती पाहत आहोत. या वागेंद्रियाची की मुखेंद्रियाची रचना दाखवणारी अशी आकृती आहे. या आकृतीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की आपल्या ध्वनींच्या उच्चारणामध्ये कोणकोणते अवयव प्रत्यक्षात सहभागी होत असतात. त्याच्यामध्ये जे 24 घटक दाखवलेत किंवा अवयव दाखवले, त्याच्यामध्ये वरचा ओठ, वरचे दात, दंतमूळ, अग्रटाळू किंवा ज्याला कठीण टाळू ज्याला म्हणतो आपण, दंतमुळाला लागून असणारे कठीण टाळूचा भाग, त्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर पश्च कठीण टाळू किंवा त्याला मृधा असेही म्हणतो, त्यानंतर मृदू टाळू, त्यानंतर अलिजिव्हा. अलिजिव्हा ही महत्वाचा एक अवयव आहे किंवा हे घटक महत्वाचा आहे. हा जो भाग जो आहे तो 7 नंबरचा, हा घशामध्ये लोंबकळत असतो, त्याच्याविषयी आपण पुढे माहिती घेणारच आहोत. त्यानंतर 8 नंबर जो आहे गलभित्तिका, गालांचा आतला भाग घशाच्या मध्ये. त्यानंतर 9 खालचा ओठ, त्या पुढे आपल्याला खालचा ओठ, खालचे दात, जिव्हाग्र, जिभेचं मूळ, जिभेचं टोक जे आहे ते जिभेचं टोक. त्यानंतर जिभेचे जे आपण भाग केलेले आहेत उच्चारांच्या अनुषंगाने, ते म्हणजे जिव्हाग्र, जिव्हाफलक, अग्र जिव्हापृष्ठ, केंद्र जिव्हापृष्ठ, त्यानंतर पश्च जिव्हापृष्ठ. त्यानंतर 16 आहे तो जिव्हामूळ आहे आणि 17 जो आहे तो उपजिव्हा, हा एक घटक महत्वाचा आहे याच्यामध्ये, उपजिव्हा. त्यानंतर 18 नंबर जो आहे तो आभासी स्वरतंत्री आणि 19 नंबर आहे तो स्वरयंत्र आहे किंवा कंठद्वार म्हणतो आपण, हा कंठद्वाराचा भाग आहे. याच्यामध्ये 18 नंबरलाही स्वरतंत्री आहेत आणि 20 नंबर दाखवल्यात त्याही स्वरतंत्री आहेत. मात्र 18 नंबरच्या त्या आभासी स्वरतंत्री आहेत आणि 20 नंबरच्या आहेत त्या प्रत्यक्ष म्हणजे भाषेच्या उच्चारणामध्ये काम करणारे आहेत, कार्य करणारे अशा त्या आहेत. त्यानंतर 21 जो आहे तो 21 नंबर जो आहे तो अन्नमार्ग आहे किंवा अन्ननलिका आहे. आपण अन्न घेतल्यानंतर या पद्धतीनं ते आपल्या अन्ननलिकेतून आपल्या जठराकडे जात असतं. त्याचबरोबर 22 जो आहे तो श्वासमार्ग जो आहे, हा पूर्णतः श्वासमार्ग जो आहे तो आपण नाकातून हवा घेतली तर अशा पद्धतीनं आतमध्ये येणारी हवा आहे किंवा बाहेर जाणारी अशा पद्धतीनं हा नासिकाविवरचा भाग आहे. त्यानंतर 23 जो आहे तो मुखविवर आहे. हे मुखविवर जे आहे ते मुखविवर म्हणजे हा 23 नंबरचा भाग जो आहे तो, ही सगळी मुखाची पोकळी म्हणजे आ केल्यानंतर जो आपला पोकळ भाग दिसतो आपल्या मुखामध्ये तो सगळा मुखविवर. त्यानंतर 24 जो आहे तो नासिकविवर, आपली नाकाच्या वरची जी पोकळी जी असते याच्यामध्ये त्या पोकळीला आपण नासिकविवर असं म्हणतो. तर हे सगळे अवयव जे आहेत मुखेंद्रियामध्ये ते सगळे अवयव प्रत्यक्षामध्ये भाग घेत असतात. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वरचा ओठ, वरचे दात यांच्याविषयी आपल्याला काही विशेष माहिती घ्यायची गरज नाही, कारण काही आपण प्रत्यक्षामध्ये वापर करत असतो किंबहुना आपल्याला दिसत असतात ते. यामधले महत्वाचा भाग जो आहे तो भाग म्हणजे 17 नंबर जो आहे तो 17 नंबर म्हणजे उपजिव्हा जो आहे तो उपजिव्हा हा भाग 17 नंबरचा जो आहे तो महत्वाचा आहे. ही उपजिव्हा काय करत असते तर उपजिव्हा ही घशामध्ये असणारा एक अवयव आहे. जो अन्ननलिका आणि श्वासनलिका या दोघांना वेगळा ठेवणारा हा अलग असणारा पडदा आहे. अलिजिव्हा म्हणजे तो पडदा आहे. ते काय करत असते तर श्वासनलिका आणि अन्ननलिका, ही श्वासनलिका ही अन्ननलिका यांना वेगळा ठेवणारा हा पडदा आहे. आणि हा पडदा एवढ्यासाठी महत्वाचा आहे की जेव्हा आपण अन्न ग्रहण केलेलं असतं तेव्हा अन्नग्रहण केल्यानंतर ते असं अन्ननलिकेतच जाण्यासाठी म्हणून ही जी उपजिव्हा जी आहे ही उपजिव्हा श्वासमार्ग बंद करून ठेवते, श्वासमार्ग बंद करते. श्वासमार्ग बंद केल्यानंतर अन्नग्रहण केल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यानंतर सरळ ते अन्ननलिकेमधून बाहेर जात असतं की अन्ननलिकेतून जठराकडे जातं. ही काही वेळा असं होतं की ही श्वासनलिका म्हणजे श्वासनलिका आणि अन्ननलिकेला वेगळी ठेवणारी ही जी उपजिव्हा जी आहे ती पूर्णतः
बंद करत नाही, श्वासनलिका बंद करत नाही. त्यामुळे आपण अन्नग्रहण केलेलं आहे. हे अन्नग्रहण केल्यानंतर ते असं जेव्हा येतं तेव्हा हा पदार्थ जो आहे, उपजीवा जी आहे, ती पूर्णतः श्वासनलिका बंद करत नसल्यामुळे अन्नाचा कण तो श्वासाच्या बाहेर पडणाऱ्या श्वासाच्या माध्यमातून तो श्वासनलिकेकडे येत असतो किंवा तो इकडे येतो आणि इकडे आल्यामुळे पूर्ण बंद न झाल्यामुळे ठसका लागतो. तर आपण म्हणतो ना की आपण म्हणजे जेवताना बोलू नका, ठसका लागतो. कारण जेवण करत असताना आपण अन्न जेव्हा जात असतं तेव्हा ती श्वासनलिका पूर्णतः बंद असते आणि अन्नमार्ग सुरू असतो आणि अशा वेळी जर अन्नमार्ग जर या उपजीवेने पूर्ण श्वासमार्ग जर उपजीवेने पूर्ण बंद केला नाही तर ठसका लागण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला आपण गुदमरतो किंवा काही वेळा अगदी जीवाला धोका पोहोचू शकतो. इतकं सगळं होतं. तर हे सगळं हे काम कोण करत असेल तर ही 17 नंबर दाखवलेले उपजीवा करते. त्यानंतर आणखीन एक 2 अवयव जे आहेत महत्त्वाचे ते म्हणजे आपण आभासी स्वरतंत्री 18 नंबर जे आपण बघितला की ही जी आहे ती आभासी स्वरतंत्री आणि 20 नंबर जी आहे ती स्वरतंत्री असं म्हणतो. इथे आपल्या घशामध्ये किंवा स्वरयंत्राच्या याच्यामध्ये यांनाच आपण यांच्यामध्ये ही आभासी आहे, ही प्रत्यक्ष काम करत नसते, म्हणजे दोन्ही उच्चारांच्या मध्ये काम करत नाही. तर ह्या अशा आपल्या याच्यामध्ये दोन्ही डावीकडे उजवीकडे अशा असणाऱ्या या पातळ पट्ट्या आहेत. या पातळ अशा पट्ट्या आहेत, अगदी पातळ असणाऱ्या या पट्ट्या आहेत. या 4 ग्रंथी ज्या आहेत आभासी आणि आभासी स्वरतंत्री यांनी मिळूनच याला स्वरयंत्र बनलेलं असतं. या स्वरयंत्रामधल्या हा 2 महत्वाचे घटक आहेत. यामध्ये इकडे एक आकृती दाखवली आहे पहा. त्या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल ह्या स्वरतंत्रीच्या आकृत्या आहेत, ह्या 4 प्रकारच्या. तर याच्यामध्ये या स्वरतंत्रीची जी रचना होते किंवा स्वरतंत्री जे कार्य करतात तर या स्वरतंत्री म्हणजे घशामध्ये असणाऱ्या म्हणजे स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या ह्या पातळ पट्ट्या आहेत. पातळ असणाऱ्या आणि अत्यंत लवचिक असणाऱ्या अशा त्या पट्ट्या आहेत. या पट्ट्या ह्या समोरासमोर असतात. जेव्हा ह्या समोरासमोर असतात तर ह्या वरच्या ह्या आभासी आहेत, ह्या प्रत्यक्षात कार्य करत असत नाहीत, कारण का ह्या इथून हवेला अडसर कुठलाही होत नाही. आपल्या मुखातून बाहेर पडणाऱ्या हवेला अडसर या म्हणजे 18 नंबर जी आहे ती करत नसते. प्रत्यक्षात 20 नंबर म्हणजे ज्या स्वरतंत्री असतात त्या हवेला अडथळा करतात. म्हणजे उच्चारणासाठी महत्वाचा हा एक अवयव आहे. या कशा असतात तर ह्या अत्यंत लवचिक आहेत, पातळ आहेत, त्या एकमेकांच्या जवळ येतात, काही वेळा अगदी चिकटतात. काही वेळा दोघांच्या मध्ये आपल्याला असं दिसेल की यांच्यामध्ये अंतर राहतं, असं आहे ते असं अंतर राहतं. तर ही जी पहिली आकृती जी आपण पाहतो आहोत याच्यामध्ये स्वरतंत्री एकमेकांच्या पासून फार दूर आहेत, म्हणजे खूप दूर आहेत. तशा एक पोकळी निर्माण झाली इथं जी पूर्ण मोकळी श्वसनावस्था जी आहे इथे आपल्याला हवेला कुठे अडसर होत नाही, हवा येत जात राहते. स्वरतंत्री अशा एकमेकांपासून अलग आहेत. इथे जे आहेत दुसरी आकृती जी आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या ज्या स्वरतंत्री दाखवल्या आहेत त्या चिकटलेल्या आहेत. त्या जी पोकळी होती ती पोकळी असणारी त्यांनी बंद करून ठेवल्या. तर कंठद्वारामध्ये अवरोध होतो, म्हणजे आपल्या घशामध्ये बाहेर पडणाऱ्या हवेला विरोध होतो किंवा अडवलं जातं. तिसरी आकृती जी आहे याच्यामध्ये स्वरतंत्रीमध्ये थोडीशी पोकळी तयार झाली, म्हणजे हे अंतर जे आहे इथे भरपूर अंतर आहे. इथे हवेचं बहिष्करण सहज होऊ शकतं, इथे हवा अडवली जाते. पण या ठिकाणी मात्र थोडीशी पोकळी तयार होते, म्हणजे इथं पूर्ण चिकटलेल्या असत नाहीत. त्याच्यामुळे हवेच्या दाबामुळे बाहेर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे स्वरतंत्री कंप पावतात, म्हणजे टोकतही थरथरतात. त्यामुळे ध्वनींची निर्मिती होते. इथे आपल्याला घोष ध्वनी ज्याला म्हणतो त्या घोष ध्वनींची निर्मिती या अवस्थेमध्ये होते. आणि ही चौथी आकृती जी आहे ती म्हणजे स्वरतंत्रींचा 3/4 भाग जो आहे हा एकमेकींजवळ आलेला असतो आणि त्या स्वरतंत्री ताठ झालेल्या असतात. एकमेकांजवळ 3/4 भाग हा एकमेकींच्या जवळ असतो. या अवस्थेमध्ये आपल्याला कुजबूज आपण करतो, ती कुजबूज ऐकू येते, त्या कुजबुजीचं उच्चारण वगैरे होतं.
म्हणजे आपण जे हळूहळू बोलतो, कानात सांगतो मग तशा पद्धतीनं, तर ही अवस्था याच्यामध्ये होते. तर या 4 प्रकारच्या अवस्था या स्वरतंत्रीच्या असतात. तर स्वरतंत्री ही महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचे अवयव आहे आपल्या उच्चारणामध्ये. ही स्वरयंत्राच्या मध्ये असणाऱ्या 2 पातळ अशा पट्ट्या खाली बाजूला, इकडच्या बाजूला 2, डावीकडे 2, उजवीकडे 2, तशाच वरती 2. पण प्रत्यक्षात मात्र कार्य करणाऱ्या आहेत त्या स्वरतंत्री. असा आभासी स्वरतंत्री मात्र काम करत नाहीत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा जो घटक जो आहे किंवा अवयव जो आहे तो म्हणजे 7 नंबरची जी उपजिवा जी आहे, म्हणजे आपल्या जिभेचं टोक आलं, जिभेचा भाग आपण बघितला, ही उपजिवा जी आहे. सॉरी, अलिजिवा, ज्याला आपण पडजीभ असं म्हणतो, उपजीवा नव्हे, अलिजिवा. ही पडजीभ जी आहे, ती पडजिभेचं एक काम महत्त्वाचं असतं. पडजीभ ही काय करत असते, ती 3 स्थितीमध्ये घशामध्ये असते. जेव्हा ती घशामध्ये अशी लोंबकळत असते, अशा वेळी म्हणजे घशामध्ये ती लोंबकळत असते, तेव्हा हवा जी मुखातून बाहेर पडत असते, त्यासाठी ती बंद केलेलं असतं, मुखीवर बंद केलेलं असतं आणि हवा नासिका विवरातूनच ये-जा करत असते. म्हणजे ही जी आता आपण पाहत आहोत, ही 7 नंबर जी आहे, ही जी आहे ना, ही अशी येते आणि अशी बंद होते. म्हणजे आता आपण हवा नाकावाटे आत घेतो, आतमध्ये आलेली हवा जी आहे ती जेव्हा मुखातून पुन्हा बाहेर पडत असते, तेव्हा हवेचं बहिस्सरण हे याच मार्गातून होतं, नाकातून होतं. इथे ही पडजीभ जी आहे, ही पडजीभ इथे अशी आडवी राहिल्यामुळे तिनं मुखीवर बंद केलं असतं. तेव्हा हवा नासिकेवरून जात असते, मुखीवर तिनं बंद केलेलं असतं. अशी एक स्थिती असते. ही जी स्थिती जी आहे, ही तिची नेहमीची स्थिती असते. जेव्हा आपण काहीच बोलत नसतो, आपण साधारण झोपलेलो असतो, तेव्हा आपलं तोंड पूर्णतः बंद असतं आणि तोंड बंद असल्यामुळे आपलं असं की हवेचं येण्या जाण्याचा मार्ग जो आहे तो नासिकेवर असतो, त्यामुळे मुखातून हवा बाहेर पडत नसते. त्यानंतर दुसरी जी अवस्था जी आहे याच्यामध्ये, ती अशी की ही जी उपजिव्हा जी आहे, ही ही जी अलिजिव्हा जी आहे, जी पडजीभ जी आहे, ही पडजीभ ही अशी येते, समोरच्या बाजूने अशी ताठ वगैरे अशी होते. आणि त्यामुळे काय होत असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हवा आतमध्ये घेतलेली आहे. हवा आतमध्ये घेतली, अगोदर हवा नासिकाग्रातून हवा आपण आतमध्ये घेतली आहे. आतमधून बाहेर पडणारी हवा जी आहे, ती हवा बाहेर पडत असताना ही या पद्धतीनं अशी समोर ताठ होते. त्याच्यामुळे बाहेर पडणारी हवा जी आहे ती नासिकाविवरातून न जाता ती मुखातून बाहेर पडत असते. ते मुखातून बाहेर बहिस्सरण तिथे मुखातून वगैरे होत असतं. तेव्हा हवेची ये-जा जी आहे, ती ये-जा आपल्याला पूर्णतः मुखातून असते. बऱ्याच वेळा आपल्याला आपण सर्दीमुळे वगैरे नाक पूर्णतः चोकअप वगैरे होत असं म्हणतो आणि मग आपण नाकातून हवा बाहेर पडत नाही किंवा आत घेत नाही, तेव्हा मुख आपण उघडलेलं असतं. तेव्हा मुखातूनच आपल्या हवा ये-जा करत असते. अशा वेळी ही अलिजिभेची म्हणजे पडजिभेची ही अशी स्थिती असते, ती अशी न राहता ती अशी समोरच्या दिशेने आलेली असते. आणि या पडजिभेची तिसरी स्थिती जी आहे, ती म्हणजे ती अशी न राहता, म्हणजे आता या बाजूनही अशी न राहता अशी राहत नाही आणि अशीही पूर्ण राहत नाही, तर या दोघांच्या मधल्या स्थितीमध्ये असते. ती मधल्या स्थितीमध्ये असते, म्हणजे ती लोंबकळत असते. त्यामुळे म्हणजे लोंबकळतही असते धड आणि तर ताटही नसते. तेव्हा हवेचं बहिस्सरण होत असताना ते काही प्रमाणात मुखविवरातूनही होते आणि काही प्रमाणात ते नासिकाविवरातूनही हवा बाहेर पडत असते. अशी ही अलिजिभेची पडजिभेची या तिसऱ्या स्थितीमध्ये होत असतं. या काळामध्ये म्हणजे अशा पहिली स्थिती जी आहे, त्या पहिल्या स्थितीमध्ये म्हणजे पहिली स्थिती म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात आलं असेल, ही स्थिती मुखीवर बंद, नासिकेवर पूर्णतः हवेचं ये-जासाठी सुरू असते. अशा वेळी आपल्याला शुद्ध अनुस्वारांची निर्मिती करता येते. शुद्ध अनुस्वार त्यावेळी होतात. दुसरी स्थिती जी असते, या दुसऱ्या स्थिती म्हणजेच ही मुखीवर बंद न करता मुखीवर चालू करते आणि
अशा दिशेने असते तेव्हा मुखीवर चालू राहतं, नासिकेवर पूर्ण बंद होतं. अशा वेळी अनुस्वार आणि अनुनासिक सोडून, म्हणजे अनुस्वार आणि अनुनासिक सोडून जे इतर ध्वनी जे आहेत ते ध्वनीची निर्मिती तुम्हाला या दुसऱ्या स्थितीमध्ये दिसते. आणि तिसऱ्या स्थितीमध्ये म्हणजे आता मगाशी पाहिलं ते तिसरी स्थिती, की इथे ही जी पडजीभ जी आहे ही अशीच असते, दोन्हीकडूनही हवेचं बहिस्सरण होतं. म्हणजे हाही मार्ग सुरू असतो ना नासिकेवर आणि आपल्या मुखीवर. तेव्हा अशा काळामध्ये आपल्याला सानुनासिक ध्वनींची निर्मिती होत असते. तर हे सगळे घटक जे आहेत, हे सगळे घटक किंवा अवयव महत्वाचे. त्याच्यामध्ये जिव्हा ही या प्रकारे काम करत असते. वागेंद्रियाची रचना जाणून घेतल्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे स्वनांचं वर्गीकरण, म्हणजे ध्वनींचं वर्गीकरण. ध्वनींचं वर्गीकरण होत असताना दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे स्वर आणि दुसरं म्हणजे व्यंजन. स्वर आणि व्यंजन आपल्याला माहिती आहे, आपण पहिला अगदी शाळेत असल्यापासून शिकत आहोत की स्वर आणि व्यंजन म्हणजे काय. तर स्वर म्हणजे काय, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ वगैरे यांना आपण स्वर असं म्हणतो, आणि क ख ग घ च छ ड ढ वगैरे यांना आपण व्यंजन असं म्हणतो. तर यांना व्यंजन का म्हणायचं, यांना स्वर का म्हणायचं, तर म्हणून आधी आपण स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय हे जाणून घेऊया. स्वर म्हणजे काय, तर उच्चारण करत असताना तोंडामध्ये हवेची अडवणूक केली जात नसते. आता आपण वागेंद्राची सगळी रचना पाहिली. हवा फुफ्फुसातून बाहेर पडत असते, बाहेर पडत असताना मुखविवरामध्ये येते ही अडवणूक. आता अडवणूक कोण करतो या ठिकाणी, तर आपल्याला ही पडजीभ आहे किंवा स्वरतंत्री आहेत, किंवा आपल्याला इथे दात आहेत, दातांची मुळं आहेत, ओठ आहे, जीभ आपल्याला अडवणूक करते. तर स्वरांचा उच्चारण करत असताना तोंडामध्ये हवेची अडवणूक होत नाही किंवा हवेचं रोधन होत नाही, त्यांना आपण स्वर म्हणतात. म्हणजे म्हणजे हवा मुखविरामध्ये येते, जीभ वगैरे हे आपापलं कार्य करतात. ई म्हटलं, ई हा स्वर आहे, पण ईच्या वेळी जीभ उचलली जाते, परंतु हवा अडवल्याचं काम ती करत नाही. म्हणजे उच्चारण करत असताना तोंडामध्ये हवेची अडवणूक होत नाही, रोधन केलं जात नाही, हवेला अवरोध केला जात नाही. तर अशा स्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात, तर स्वर असं म्हणतात. म्हणजे स्वर म्हणजे काय, तर उच्चारण करत असताना तोंडामध्ये हवेला अडवणूक केली जात नाही, हवा अडवली जात नाही, अडवणूक न करता उच्चारण होतं, तेव्हा त्याला स्वर असं म्हणतात. स्वर म्हणजे दुसरा काय म्हणता येईल, की ज्या ध्वनींचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही ध्वनीच्या सहाय्याशिवाय होऊ शकतो. म्हणजे ज्यांना कुठल्याही अन्य ध्वनींची मदत घ्यावी लागत नाही उच्चारण करण्यासाठी, पूर्ण उच्चारण करण्यासाठी, त्यांना आपण स्वर असं म्हणतो. आता आपण पाहतोच की क, आपण इथं पाय मोडतो असं म्हणतो. हा क पाय मोडला म्हणजे अपूर्ण उच्चार आहे. याचा पूर्ण उच्चार करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये अ घेतला. तर क अधिक अ झाला की तो झाला क, आणि म हा पूर्ण झाला. म्हणजे व्यंजनांचं उच्चारण करण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते. हे व्यंजन, क हे व्यंजन आहे, आणि त्याचं पूर्ण उच्चार करण्यासाठी स्वरांची, अ हा स्वर आहे, यांची मदत घ्यावी लागते. पण अचं उच्चारण करण्यासाठी मात्र कोणत्याही अन्य ध्वनीची मदत घ्यावी लागत नाही. अ असेल, आ असेल, ई असेल, बरोबर, ई असेल, ए ऐ ओ, या ध्वनींचे हे स्वर आहेत, कारण यांना अन्य ध्वनींची मदत घ्यावी लागत नाही उच्चारण करत असताना पूर्ण उच्चार करण्यासाठी. मराठीतील सर्व स्वर जे आहेत ते घोष आहेत, त्यांची हवेची अडवणूक होत नाही, म्हणून ते घोष वगैरे असणारे आहेत. आणखीन एक वैशिष्ट्य स्वरांचं म्हणजे स्वरांचं उच्चारण लवचिक असतं, म्हणजे हवं तेवढं ते लांबवता येतं. बघा, व्यंजनांचं उच्चारण लवचिक असत नाही, स्वरांचं उच्चारण लवचिक असतं. म्हणजे तुम्हाला गाणारा गायक जो असतो, तो गायक बघा ना, किती वेळ तरी तो आलाप घेत असतो, म्हणजे अगदी 2-2, 3-3, 4-4 मिनिटं वगैरे आपल्याला कमाल वाटत असतं. तर हे आता शेवटचं अक्षर ल असेल समजा त्या शब्दामधलं, तर ल चं उच्चारण होत नाही, ल किंवा
ई. तर हे ज्या स्वर जो आहे हा स्वर आपला लवचिक असतो, म्हणजे त्याचे उच्चारण आपल्याला हवं तेवढं लांबवता येतं. व्यंजनांचं उच्चारण मात्र आपल्याला हवं तेवढं लांबवता येत नाही. स्वर मात्र हवे तेवढे आपल्याला उच्चारतात, लांबवर उच्चारता येतात. स्वरांचं उच्चारण जे आहे ते मुखर असतं, म्हणजे उच्चारण स्पष्ट असतं, खणखणीत असतं. त्याचं श्रवण क्लिअर आहे, ज्याला क्लिअर म्हणू आपण. उच्चारण कसं आहे, स्पष्ट आहे, खणखणीत असतं, ज्याला आपण त्याला काय म्हणतो, उच्चारण मुखर असतं. म्हणजेच स्वरांचं उच्चारण मुखर असतं, म्हणजेच ते स्पष्ट असतं. श्रवण, उच्चारण आणि श्रवण दोन्ही स्पष्ट असतात. अ, ई, आ, उ, ए, ऐ, ओ उच्चारण स्पष्ट असतात. तशा प्रकारे व्यंजनांचं असत नाही. त्यामुळे ही 4 वैशिष्ट्ये जी आहेत ती स्वरांची, त्यामध्ये स्वरांच्या मध्ये स्वन म्हणजे ध्वनी, भाषेमध्ये वापरले जाणारे त्यातला एक घटक म्हणजे स्वर. त्याचे ही 4 वैशिष्ट्य प्राधान्यानं उच्चारण करत असताना तोंडामध्ये हवेचं रोदन होत नाही किंवा अडवणूक होत नाही, म्हणून त्याला स्वर असं म्हणतात. ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, अन्य कोणत्याही ध्वनीच्या सहाय्याशिवाय होतो, मदतीशिवाय होतो, त्यांना स्वर असं म्हणतो. उच्चारण करत असताना स्वरांचं उच्चारण हे लवचिक असतं, हवं तेवढं लांबवता येतं. स्वरांचं उच्चारण हे मुखर असतं, म्हणजे उच्चारण स्पष्ट असतं आणि उच्चारण आणि श्रवणही स्पष्ट आणि खणखणीत असतं. तेव्हा त्याला आपण म्हणतो की स्वर, त्याला म्हणायचं स्वर. स्वरांची ही 4 वैशिष्ट्य अत्यंत आपण आता पाहत आहोत स्वरांचे वर्गीकरण किंवा स्वरांचे प्रकार. स्वरांच्या प्रकारामध्ये किंवा स्वरांच्या उच्चारणामध्ये जीभ हा अवयव जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा एक अवयव आहे किंवा महत्त्वाचा घटक आहे. आता हे स्वरांच्या निर्मितीमध्ये जिभेचं काम कसं आहे, जिभेचं कार्य कसं सुरू असतं, तर पहा की वर्गीकरण करत असताना आपण 3 घटक महत्त्वाचे मानतो. स्वरांचा उच्चार होताना जिभेचा कोणता भाग वर उचलला जातो, आपला जिभेचं टोक, जिभेचा मधला भाग आणि जिभेचा मागचा भाग, हा यातला कोणता भाग वर उचलला जातो याच्यावरून एक प्रकार होतो, म्हणजे याच्यावरून काही प्रकार होतात. त्यानंतर जीभ किती उंच उचलली जाते याच्यावरून, आणि ओठांचा आकार कसा होतो, कारण जीभ आपण जशी उंच उचलू किंवा कमी जास्त करू त्यानुसार ओठांचा आकार होतो. तेव्हा या वर्गीकरणामध्ये आपल्याला 3 घटक महत्त्वाचे आहेत की जिभेचा कोणता भाग वर उचलला जातो, जीभ किती उंच उचलली जाते आणि ओठांचा आकार कसा असतो. यावरून स्वरांचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे अग्रस्वर. अग्रस्वर, आता अग्रस्वर म्हणजे काय, जिभेचा पुढचा भाग टाळूच्या दिशेने उचलून ज्या स्वरांचा उच्चार केला जातो त्याला आपण अग्रस्वर असं म्हणतो. अग्र म्हणजे समोरचा भाग, जिभेचं टोक, जिभेचा पुढचा भाग म्हणजे जिभेचं टोक आपण टाळूच्या दिशेने वर उचलतो आणि त्यावेळी ज्या स्वरांचा उच्चार होतो त्याला अग्रस्वर असं म्हणतात. जिभेचं टोक जिव्हाग्र म्हणून अग्र. मराठीमधला ई हा जो स्वर आहे किंवा ई हा जो ध्वनी जो आहे तो आपल्याला या प्रकारे उच्चारता येतो. प्रयत्न करून बघा की ई ई ई जेव्हा म्हणतो ई, तेव्हा आपल्याला जिभेचं टोक जे आहे ते टाळूच्या दिशेनं वर उचललं जातं. त्यामुळे जिभेचा टोक उचललं जातं, पहिला भाग उचलला जातो, त्यामुळे त्याला अग्र स्वर असं म्हटलं गेलं. जिभेचा टोक उचलल्यामुळे ई. तुम्हाला हे जाणवेल की ई असं म्हणत असताना जिभेचं टोक वरच्या दिशेने आपण उचलतो, टाळूच्या दिशेनं, तेव्हा त्याला म्हणतात अग्र स्वर. आता जिभेचा मधला भाग जेव्हा आपण उचलून जेव्हा स्वर उच्चारतो तेव्हा आपल्याला मध्य स्वर असं म्हणतात. जिभेचे 3 भाग आपण केलेले आहेत, जिभेचा जिव्हाग्र, मध्य जिव्हापृष्ठ आणि पश्च जिव्हापृष्ठ हे. तर जिभेचा मागचा भाग, पुढचा भाग आणि मधला भाग आपण उचलतो, त्याच्यावरून 3 प्रकार होतात. आता आपण अग्रस्वराविषयी माहिती घेतली. मध्यस्वर म्हणजे काय, जिभेचा मधला भाग वर उचलला जातो तेव्हा त्यास मध्यस्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ मराठीमध्ये च्या वेळी बघा की आपल्याला अ म्हणत असताना जिभेचं टोक वर उचललं जातं, जिभेचा मधला भाग वर उचलला जातो टाळी दिशेनं, तेव्हा ची निर्मिती होते, या स्वराची निर्मिती होते. आणि तिसरा जो स्वर जो आहे तो म्हणजे पश्च स्वर. पश्च स्वर म्हणजे जिभेचा मागचा भाग टाळूच्या दिशेने वर उचलला जातो, अशा उच्चार होतो, त्याला पश्च स्वर असं म्हणतो. ते म्हणजे जिभेचा मागचा भाग बघा उ. प्रयत्न केला तर लक्षात येईल की जिभेचा मागचा भाग आपल्या टाळी दिशेने वर उचलला असतो, तो थोडाफार स्पर्शही होतो, उ. त्यामुळे या उ हा मराठीमधला की पश्च स्वर आहे. अशा प्रकारे स्वरांचा उच्चार होत असताना जिभेचा कोणता भाग
पुढचा भाग, मधला भाग किंवा पाठीमागचा भाग, पाठचा भाग, याच्यावरून आपल्याला 3 प्रकार आहेत: अग्रस्वर, मध्यस्वर आणि पश्चस्वर. ई हा अग्रस्वर, अ हा मध्यस्वर आणि उ हा पश्चस्वर. त्याच्यानंतर जीभ किती उंच उचलली जाते याच्यावरून स्वरांचे प्रकार आहेत किंवा वर्गीकरण केलं जातं. त्याच्यावरून 4 प्रकार आहेत: संवृत्त स्वर, विवृत्त स्वर आणि अर्धसंवृत्त स्वर आणि अर्धविवृत्त स्वर. आता संवृत्त स्वर म्हणजे काय? आता जीभ उंच उचलली गेली. उदाहरण पहा की उ उ असं म्हणत असताना उ हा संवृत्त स्वर आहे. का संवृत्त स्वर? तर जीभ उंच उचलल्यामुळे मुखविवर अधिक आकुंचित होतं. जीभ खूप उंच उचलली गेली. उ आपण जर आपल्या मुखविवराकडे उच्चारण करत असताना बघितलं तर लक्षात येईल, आपला हे जे मुखविवर जे आहे ते मुखविवर आकुंचित होतं. उ उ तर जीभ खूप उंच उचलली गेल्यामुळे मुखविवर आकुंचित होतं. अशा स्थितीमध्ये संवृत्त स्वराची निर्मिती होते. उ हा मराठीमधला संवृत्त स्वर आहे. उ म्हणत असताना आपल्याला हे मुखविवर जे आहे ते आकुंचित झालेलं पाहायला मिळतं. दुसरा प्रकार जो आहे विवृत्त स्वर. आता विवृत्त स्वर हा संवृत्त स्वरापेक्षा च्या उलट होण्यास हरकत नाही. जीभ अगदी थोडी उचलली जाते, म्हणजे कमी उचलली जाते. तेव्हा मुखविवर जे आहे ते आकुंचित उ असं आकुंचित न होता ते अधिक मोकळं राहतं. उदाहरणार्थ पहा, आ उ हे आकुंचित, आ हा मोकळेपणा राहिला. तेव्हा जीभ अगदी थोडी वर उचलली जाते. ऊच्या वेळी जीभ वर उचलली जाते जास्त. आ च्या वेळी जेमतेम उचलली जाते आणि अशा स्थितीमध्ये उच्चारलेला हा स्वर असतो. म्हणून जीभ अगदी थोडी उचलली गेल्यामुळे मुखविवर आकुंचित न होता ते मोकळं राहतं. अशा स्थितीमध्ये उच्चारलेला हा स्वर म्हणजेच आ हा विवृत्त स्वर आहे. या प्रकारच्या स्वराला काय म्हणतात? विवृत्त स्वर. मराठीमध्ये आ हा स्वर विवृत्त आहे. आता इथे लक्षात आलं असेल तुमच्या की आ म्हटल्यानंतर आपला मुखविवराचा भाग हा आकुंचित न होता मोकळा झालेला असतो. आता याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. म्हणजे याच्या मधली अवस्था आपण ज्याला म्हणूया, म्हणजे संवृत्त स्वर म्हणजे अगदीच आकुंचित होतं मुखविवर उ, आणि आ पूर्णतः मोकळा असणारी मुखस्थिती किंवा मुखविवराची स्थिती. आता अर्धसंवृत्त स्वर म्हणजे काय? या अवस्थेमध्ये तोंड खूप मोकळं नसतं आणि खूप आकुंचित नसतं. म्हणजे उ इतकं आकुंचित नसतं आणि आ इतकं ते मोकळी असत नाही. तेव्हा बघा, ओ ओ उ ऊच्या वेळी खूप आकुंचित, ओ त्यापेक्षा कमी आकुंचित, म्हणजे आकुंचित होण्याचं प्रमाण कमी असतं. आ इतकंही नाही येते. उ ओ उ ओ. तेव्हा या अवस्थेमध्ये तोंड खूप मोकळं नसतं आणि खूप आकुंचित नसतं, म्हणजे मधल्या अवस्थेमध्ये असतं. म्हणून याला अर्धसंवृत्त स्वर असं म्हणतात. ओ हा मराठीमधला आपल्याला ओ हा काय की अर्धसंवृत्त स्वर आहे. आणि अर्धविवृत्त स्वर म्हणजे काय? आता विवृत्त स्वरामध्ये काय होतं आपल्याला की आ पूर्णतः मुखीवर आकुंचित नव्हता मोकळं राहतं. अशा स्थितीमध्ये आपण ध्वनी उच्चारतो. इथे मोकळे राहण्याचे आ इतकंही मोकळं राहतं, थोडंसं आकुंचित होतं. म्हणजे खूप मोकळं राहत नाही, थोडंसं मोकळं राहतं, त्यापेक्षा तो थोडंसं आकुंचित होतं. तर अर्धविवृत्त स्वर या अवस्थेमध्ये तोंड खूप मोकळं नसतं. आ अ उ ओ आ आ. म्हणजे आपल्याला ही मुखविवराची जी स्थिती होते, जीभ किती उंच उचलतात त्याच्यावरून त्याला आपण काय म्हणतो की प्रकार मानले गेले: संवृत्त स्वर, विवृत्त स्वर, अर्धसंवृत्त स्वर, अर्धविवृत्त स्वर. उ हा संवृत्त स्वर, आ हा विवृत्त स्वर, अर्धसंवृत्त स्वर ओ आणि अर्धविवृत्त स्वर आ. ओठांच्या आकारावरून आधारित असे स्वरांचे प्रकार आहेत. वृत्ताकार आणि अवृत्ताकार हे 2 प्रकार याच्यामध्ये आहेत. आता आपण पाहिलंच की आपल्या मुखविवराची अवस्था कशी होते, ते आकुंचित होणं किंवा आकुंचित न होणं. तसं इथे ओठांचा आकार कसा होतो. आता उ ओ हे काय आहेत? उ ओठांचा आकार गोलाकार होतो, ओ गोलाकार होतो. अवृत्ताकारमध्ये ओठ पूर्ण फाकलेले असतात, आ गोलाकार होत नाहीयेत. ओठ पूर्ण फाकलेले असतात. आणि इथे वृत्ताकारमध्ये काय होतं? वृत्ताकार म्हणजे गोलाकार. ओठ पूर्ण गोलाकार असतील तर त्याला स्वरांना काय म्हणतो? वृत्ताकार स्वर.
तर ज्या स्वरांचा उच्चार करताना ओठ पूर्ण गोलाकार असतील त्या स्वरांना वृत्ताकार असं म्हणतात. वृत्ताकार स्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ उ आणि ओ. आणि अवृत्ताकार स्वर म्हणजे या स्वरांच्या उच्चारणामध्ये ओठ पूर्ण फाकलेले असतात, म्हणजे इथे गोलाकार झालेले नसतात. आ इथे गोलाकार होण्याचा संबंध येत नाही, कारण का ओठांची स्थिती ही गोलाकार नसते. यानंतर आपण पाहणार आहोत की व्यंजनांचं वर्गीकरण. आणि व्यंजनांच्या वर्गीकरणामध्ये आता आपण मगाशी स्वरांचं वर्गीकरण पाहिलं होतं. स्वरांच्या वर्गीकरणामध्ये जे घटक होते की स्वर म्हणजे काय हे पाहत असताना जे घटक पाहिले, बरोबर त्या विरोधामध्ये सुद्धा आपल्याला व्यंजनांचं वर्गीकरण मांडता येते की व्यंजनांची स्थिती काय असते, व्यंजनांच्या वेळी मुखविवरामध्ये स्थिती काय असते, किंवा व्यवस्था काय होते. तर या व्यंजनांच्या उच्चारणामध्ये हवा मुखविवरामध्ये किंवा मुखेंद्रियामध्ये अडवली जात नाही. स्वरांच्या वेळी ती अडवली गेलेली असते, इथे ती जात नाही. म्हणजे हवेला मुखविवरामध्ये, मुखेंद्रियामध्ये, वागेंद्रियामध्ये अडवलं जात नाही. हवेला अवरोध केला जात नाही. कशामध्ये? स्वरांच्या वेळी. इथे मात्र व्यंजनांच्या वेळी मात्र हवा मुखविवरामध्ये अडवली जाते. मग आपण पाहत होतो की दात आहेत, जीभ आहे किंवा टाळूचा भाग आहे, दंतमूळ आहे, ओठ आहेत, हे जे मुखविवरामधले अवयव जे आहेत यांच्या साहाय्यानं हवा अडवली जाते. म्हणजे व्यंजनांच्या वर्गीकरणामध्ये किंवा व्यंजनांच्या उच्चारणामध्ये हवा मुखेंद्रियामध्ये अडवली जाते. हवेचं रोदन होतं, म्हणजे हवेला अवरोध केला जातो. स्वरांच्या वेळी तो केला जात नाही. स्वरांचं उच्चारण आपल्याला हवं तितकं लांबवता येत होतं. व्यंजनांचं उच्चारण हवं तितकं लांबवता येत नाही. ल म्हटलं तर अच वाढतो, म्हणजे स्वरच लांबवता येतात, व्यंजनांचं उच्चारण लांबवता येत नाही. स्वरांचं उच्चारण आपण असं पाहिलं होतं की ते उच्चारण आणि श्रवण हे अगदी मुखर असतं, म्हणजे खणखणीत वगैरे असतं, स्पष्ट असतं. त्या तुलनेमध्ये व्यंजनांचं उच्चारण आणि श्रवण हे इतकं मुखर नसतं, म्हणजे स्वरांच्या इतकं ते स्पष्ट आणि खणखणीत नसतं. व्यंजनांची व्याख्या करताना असं म्हटलं गेलं की ज्या घोष आणि अघोष स्वरांचा उच्चार तोंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हवेचे रोधन करून केला जातो त्याला व्यंजन असं म्हणतात. म्हणजे व्यंजनांच्या उच्चाराच्या वेळी हवेला मुखविवरामध्ये अडवलं जातं, हवेला रोखलं जातं किंवा अडवणूक केली जाते. या प्रकारच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या ध्वनींना व्यंजन असं आपण म्हणतो. आपण पाहत आहोत व्यंजनांचे प्रकार किंवा व्यंजनांचं वर्गीकरण. स्वर सोडणे असलेले इतर जे ध्वनी, जे स्वरेतर ध्वनी जे आहेत किंवा व्यंजन ध्वनींचं स्वरूप हे 3 गोष्टींवर अवलंबून असतं. एक प्रयत्न, दुसरं उच्चारण स्थान आणि तिसरं उच्चारण अवयव. प्रयत्न म्हणजे आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये ज्या अर्थानं प्रयत्न हा शब्द वापरतो त्या अर्थानं हा प्रयत्न शब्द नाही. तर प्रयत्न म्हणजे भाषा विज्ञानामध्ये ध्वनींच्या उच्चारणामध्ये उच्चारणासाठी आपण मुखविवरामध्ये हवेचं रोधन करतो की हवेला अडवतो. आता आपण पाहिलं की व्यंजनांच्या उच्चाराच्या वेळी आपल्याला आपल्या फुफ्फुसातून बाहेर पडणाऱ्या हवा जी आहे त्या हवेला आपण मुखविवरामध्ये अडवतो. या अडवण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण? प्रयत्न असं म्हणतो. उच्चारणाकरता मुखविवरामध्ये हवेचं रोधन करणं, हवा अडवली जाणं म्हणजेच प्रयत्न करणं. हवेला मुखविवरामध्ये कुठेतरी अडवतो, या गोष्टीला किंवा या घटनेला, या क्रियेला काय म्हणतो आपण? प्रयत्न असं म्हणतो. दुसरं म्हणजे आता हा प्रयत्न करत असताना म्हणजे मुखविवरामध्ये हवेला कुठेतरी अडवत असताना आपण मुखविवरातून बाहेर पडणारी हवा जी आहे ती कुठेतरी अडवली जाते. आता कुठेतरी म्हणजे कुठे? टाळूजवळ असेल, दाताजवळ असेल, दंतमुळाजवळ असेल, ओठांच्या जवळ असेल किंवा आपण कंठाजवळ असेल. हे कंठापासून आपण बघितलं, कंठ आहे, त्यानंतर टाळूचा भाग आहे किंवा टाळूचे विविध भाग आहेत, दंतमूळ आहे, दात आहेत, ओठ आहेत, या ठिकाणी हवा आपण अडवतो. म्हणून हवा जी बहिसरण, मुखविवरातून हवेचं बहिसरण होत असतं, बाहेर पडत असते, त्या हवेला अडवली जाते. त्या ठिकाणाला उच्चारण स्थान असं म्हणतो. हवेला ज्या ठिकाणी अडवलं जातं त्या ठिकाणी उच्चारण असतं, त्याला आपण काय म्हणतो की त्याला असं म्हणतो आपण की उच्चारण स्थान. उच्चारण स्थान. आणि उच्चारण अवयव म्हणजे काय? तर मुखविवरातून बाहेर पडणाऱ्या हवेला आपण अडवतो आणि ही अडवण्याची क्रिया ज्या अवयवाकडून होते, उदाहरणार्थ जीभ, दात, ओठ यांच्याकडून ती होते. मुखविवरातून बाहेर पडणाऱ्या हवेची अडवणूक ज्या अवयवाकडून होते त्या अवयवाला आपण काय म्हणतो?
उच्चारण अवयव किंवा उच्चारक असंही म्हणतात. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, प्रयत्नावर आधारित असणारे हे वर्गीकरण आहे की प्रयत्न हा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रयत्न म्हणजे उच्चारणाकरता मुखविवरामध्ये हवेला अडवणूक करणं, अडवली जाणं. त्यानंतर उच्चारण स्थान, ज्या ठिकाणी हवा अडवली जाते तेव्हा तिथं त्याला म्हणायचं उच्चारण स्थान. आणि जीभ, दात किंवा ओठ, दंतमूळ हे उच्चारण अवयव आहेत, अडवण्याचं काम करतात हवेला, म्हणून त्यांना उच्चारण अवयव असं म्हणतात. आता आपण पाहणार आहोत की प्रयत्नावर आधारित म्हणजे मुखविवरामध्ये हवा अडवण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असणारे म्हणजे प्रयत्नावर आधारित असणारं व्यंजनांचे प्रकार किंवा व्यंजनांचं वर्गीकरण. आता हवा जी अडवतो आपण त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. 3 भागामध्ये स्थिती घडते अडवणुकीची घटना. एक अवरोध म्हणजे हवा अडवणं, दुसरं म्हणजे अवरोध स्थिती आणि तिसरी म्हणजे स्फोट. या 3 भागामध्ये म्हणजे हवा अडवणं. आता उदाहरणार्थ आपण जर शेताला पाणी देतात तेव्हा आपल्याला आपण पाणी येतं त्याला बांध घालतो. त्यानंतर बांध घालतो काही काळ ती स्थिती राहते. नंतर ती आपण बांध फोडला की पाणी पुढे जातं. किंवा आपण अगदी एखादा फुगा फुगवतो तेव्हा फुग्यामध्ये हवा भरतो. हवा भरल्यानंतर काही काळ ती स्थिती राहते आणि जेव्हा आपण स्थिती ती बाजूला केली की स्फोट होतो. म्हणजे हवा मुखविवरातून बाहेर पडते अशी अवस्था. म्हणजे हवेला अडवणं, हवेच्या अडवण्याची स्थिती जी आहे म्हणजे अडवलेली स्थिती जी काही काळ राहणं आणि ती हवा बाहेर पडणं, या 3 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या असतात, या प्रयत्नामध्ये असतात. अवरोध म्हणजे काय? म्हणजे श्वासनलिकेमधून आलेली हवा जी आहे, श्वासनलिकेमधून आलेली हवा ही मुखविवरामध्ये कुठेतरी अडवली जाते. मग अशी सांगितले मुखविवर कुठे? कंठ असेल, पाठीमागे टाळूच्या जो वरचा मधला भाग असेल किंवा टाळूजवळ असेल किंवा दातांच्या जवळ असेल, दंतमूळ असेल, या ठिकाणी हवा अडवली जाते. म्हणजे अवरोध होतो. याला हवा अडवणं, याला अवरोध असं म्हणतात. ही अडवणूक जी आहे ती काही काळ चालू शकते, काही काळ राहते, अगदी काही क्षण असते. तेव्हा त्याला अवरोध स्थिती असते. म्हणजे अवरोध स्थिती जी कालावधी जो आहे तो अगदी कमी असतो, इतका न जाणवण्यासारखा इतका असतो. म्हणजे इथे जाणवणार नाही, पण इथे जाणवेल थोडाफार. म्हणजे इतका कमीही असतो की जाणवत येणे शून्य असेल किंवा मोठाही असू शकतो. अवरोध स्थिती जसं आपण खेळ खेळताना किंवा अगदी एखादी प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला मिळते आणि आपण ती रिकामी प्लॅस्टिक पिशवी आपण हवा भरतो. हवा भरल्यानंतर तिला पिळा देतो. हवा पूर्ण भरलेली असते. हवा ती भरल्याने आपण हवा जाऊ न देत ना अगदी हे केलं आणि हाताने आपटले की ती स्फोट होतो. तशी म्हणजे हवा ती बाहेर पडत असते तेव्हा त्याला स्फोट असं म्हणतो. मग हवेचा रोध किंवा अडवणुकी स्थिती जी आहे ती अवरोध स्थिती दूर केली जाते, त्याला स्फोट असं म्हणतात. म्हणून या प्रयत्नावर आधारित म्हणजे अवरोध स्थिती आणि स्फोट याच्यावर आधारित व्यंजनांचं वर्गीकरण आहे. यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे स्फोट किंवा स्पर्श व्यंजन. आता आपण पाहिलंच की स्फोट म्हणजे काय की प्रयत्नावर आधारित असणाऱ्यामध्ये अवरोध स्थिती आणि स्फोट हे 3 प्रकारे उच्चारले जाणारे ध्वनी असतात. तर काय पहिला प्रकार जो याच्यामध्ये आहे तो म्हणजे स्फोट ध्वनी किंवा स्फोट व्यंजन किंवा स्पर्श व्यंजन. याच्यामध्ये हे तिन्ही घटक असतात. अवरोध म्हणजे हवा अडवली जाते, हवा अडवलेली आहे ती काही काळ राहते, ती स्थिती काही काळ राहते आणि हवा सोडली जाते. या 3 स्थितीतून, या 3 प्रक्रियेतून उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना स्फोट किंवा स्पर्श व्यंजन असं म्हणतात. मराठीमध्ये क, ग, ट, ड, त, ब, प हे काय स्फोट ध्वनी आहेत. म्हणजे या क, ग, ट, ड, त, ब, प या ध्वनींच्या उच्चारणाच्या वेळी हवा अडवली जाते. ती स्थिती अडवण्याची काही काळ राहते आणि त्यानंतर हवा सोडली जाते तेव्हा ते उच्चार वगैरे होतं. म्हणून स्फोट व्यंजन किंवा स्पर्श व्यंजन अवरोध स्थिती आणि स्फोट या 3 प्रक्रियेतून उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना स्फोट किंवा स्पर्श व्यंजन असं म्हणतात. नंतर दुसरा प्रकार यातला जो आहे प्रयत्नावर आधारित असणारा तो म्हणजे घर्षक ध्वनी. आता घर्षक ध्वनी म्हणजे घर्षण करत असते. हवा मुखविवरामध्ये आपल्या या मुखविवरातल्या अवयवांना घर्षण करत आलेले असते. मुखविवरामध्ये हवा अडवली जाते आणि हवा अडवली गेल्यानंतर जी थोडीशी फट राहते. पूर्णतः हवा अडवली जात नाही, त्यातून ती हवा बाहेर पडते. अशा वेळी त्या फटीसारख्या अरुंद मार्गातून हवा बाहेर पडत असताना हवेचं घर्षण मुखविवरातील अवयवांशी होतं. म्हणजे पूर्ण हवा अडवली न जाता ती थोडीशी फट राहिल्यामुळे तिथून ती बाहेर पडते. हवेचं घर्षण मुखविवरामधल्या अवयवांशी होतं तेव्हा निर्माण होणाऱ्या ध्वनीला घर्षक ध्वनी असं म्हणतात. श, श, स हे मराठीमध्ये उच्चार मराठीमधले बघा की श, श, स.
यांच्या उच्चाराने आपल्याला जाणवतं की हवा अडवली जाते, पण पूर्ण अडवली जात नाही, थोडीशी फट राहते आणि त्याच्यामुळे आपल्या श, श, स त्या ह्या ध्वनींच्या उच्चारणाच्या वेळी हवेचा स्पर्श आपल्या जिभेच्या खालच्या भागातून किंवा अगदी मुखगृहामध्ये होतो. तर इंग्रजीमधला फार मधला फ, फार, फार, फार मधला, आणि थँक्स मधला थ, थँक्स, थँक्स मधला थ, या दोन उच्चारांच्या वेळी आपल्याला हवा अडवली जाते, परंतु ती पूर्ण न अडवता थोडीशी फट राहिल्यामुळे त्या फटीतून बाहेर पडत असते. तेव्हा ती हवा मुखविवरामध्ये इतर अवयवांशी घर्षण करत असते, तेव्हा निर्माण होणारे ध्वनी जे आहे ते मराठीमध्ये श, श, स. त्यानंतर याच गटामधला तिसरा प्रकार जो आहे तो प्रयत्नावर आधारित वर्गीकरण म्हणजे पार्श्विक व्यंजन. तिसरा प्रकार जो आहे तो पार्श्विक व्यंजन म्हणजे मुखविवरातून बाहेर पडणाऱ्या हवेला मधोमध अर्थ निर्माण होतो. उदाहरण ल, ळ, ल, ळ. ल, ळच्या वेळी जीभ वर जाते आणि त्यामुळे मधोमध हवेला मुखविवरामध्ये पूर्ण मध्ये हवा अडवली जाते. त्यामुळे हवा मधून अडवल्यामुळे जिभेच्या दोन्ही कडांच्या बाजूने बाहेर पडते. जीभ वर उचलली गेली त्याच्यामुळे ल, ळ मध्ये अडवली गेली, त्यामुळे जिभेच्या अडथळ्यामुळे, अडवणुकीमुळे हवा जिभेच्या दोन्ही कडांच्या बाजूनी बाहेर पडते. अशा स्थितीमध्ये निर्माण होणारे ध्वनी म्हणजे पार्श्विक व्यंजने. पार्श्विक व्यंजने याला आपण मराठीमध्ये ल, ळ हे ध्वनी पार्श्विक व्यंजन आहेत. त्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो कंपनयुक्त ध्वनी किंवा कंपन ध्वनी. आता याच्यामध्ये जिभेचे टोक जे आहे ते आपण टाळू दिशेने अगदी वर जातो, अगदी जवळ नेतो, आणि त्या टाळूच्या दिशेनं जिभेचे टोक वर नेल्यानंतर आपल्या बाहेर पडणारा जो मुखविवरातली हवा जी आहे त्या हवेच्या प्रवाहानं ती जिभेचं टोक कंप पावतं. अशा स्थितीत निर्माण होणारा ध्वनी र, र हा तर अगदी स्पष्टपणे जाणवतो. हा ध्वनी उच्चारण करता स्पष्टपणे जाणवतो की रच्या वेळी आपल्याला जिभेच्या टोकाला कंप पावले असतो. र, र. जीभ वर उचलली जाते, टाळूजवळ जाते, हवेचा दाब असतो, हवेच्या दाबानं किंवा प्रवाहानं जिभेचं टोक थरथरतं. अशा वेळी निर्माण होणारा ध्वनी म्हणजे कंपन ध्वनी किंवा कंपनयुक्त ध्वनी र. त्यानंतर प्रयत्नावर आधारितला पुढचा प्रकार जो स्पर्श संघर्षी व्यंजने, म्हणजे आपण स्पर्श व्यंजन पाहिले होते, पहिलाच प्रकार स्फोट व्यंजन वगैरे, आणि घर्षण व्यंजनही पाहिलं. तर दोन्हींचं मिश्रण या प्रकारामध्ये आहे. ध्वनी निर्माण होत असताना प्रक्रिया पूर्ण स्पर्श ध्वनीसारखी होते, म्हणजे अवरोध, अवरोध स्थिती आणि स्फोट यासारखी होते. परंतु इथे स्फोट स्थिती जी आहे ती जलद न होता सावकाश होत जातो. स्फोट जो आहे तो जलद न होता सावकाश होतो, म्हणजे हवा रोखून धरणं, रोखून धरल्यानंतर हवा रोखण्याचा जो कालावधी आहे तो असणं, अवरोध स्थिती जी आहे, आणि त्यानंतर एकदम हवा सोडली जाते. ती न सोडता ती सावकाश पद्धतीनं ती हवा जात असल्यामुळे, स्फोट होत असल्यामुळे ती हवा घर्षक ध्वनीसारखी होते. म्हणजे घर्षक ध्वनी मगाशी पाहिलं होतं आपण त्या पद्धतीनं की ती हवेला अडवणूक केल्यामुळे जी मुखविवरामधल्या अवयवांना ती हवा घर्षण करत जाते. मराठीमधले च, छ, ज, झ हे जे ध्वनी आहेत हे स्पर्श संघर्ष म्हणजे स्फोट ध्वनी आहेत आणि घर्षण ध्वनी या दोन्ही प्रक्रियेतून घडत असतात. प्रत्यक्षात ते वेगवेगळे आहेत, स्फोट आणि संघर्षण किंवा घर्षण, परंतु हे च, छ, ज, झ च्या वेळी अवरोध, अवरोध स्थिती आणि स्फोट हे तिन्ही प्रक्रिया असतात. परंतु ही स्फोटाची स्थिती जी आहे ती एकदम न होता सावकाश होत जाते आणि ती नंतर घर्षक ध्वनीसारखी ती असते, म्हणून यांना स्पर्श संघर्षी व्यंजन असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे अनुनासिक. मुखविवर बंद असताना बहिस्सरण जे नाकातून होत असतं, नासिकावरून आपण हवा आत बाहेर घेत असतो, अशा वेळी मुखविवरातून हवेला मुखविवरामध्ये म्हणजे बहिस्सरण नासिकाविरोधात होत असतं आणि मुखविवरातून असणाऱ्या हवेला प्रतिबंध केला जातो. मुख बंद असतं परंतु हवा अडवलीच जाते आणि मुखविवराच्या पुढच्या भागात तो अडथळा होतो, म्हणजे बाहेर पडणाऱ्या हवेला मुखविवर बंद असतो, बंदच असतो, पण नासिकावरून हवा बाहेर पडत असते. अशा वेळी हा अडथळा कुठे असतो तर मुखविवरामध्ये पुढच्या भागामध्ये होतो
आणि त्यामुळे त्या हवेचा अडथळा जो केला जातो त्यातून अनुनाद तयार होतो. कारण नासिका विवर खुला आहे, म्हणजे आपल्याला नासिका विवरातून नाकातून हवा आत बाहेर येत असते. अशा वेळची ही अवस्था. मुखविवर बंद आहे तेव्हा हवा अडवली जाण्याची स्थिती जी आहे ती मुखविरामध्ये बंद जरी असलं तरी ती मुखविराच्या पुढच्या भागामध्ये असते. त्याचा अनुनाद तयार होतो आणि त्याच्यामुळे जे ध्वनी तयार होतात त्याला आपण अनुनासिका असं म्हणतो. मुखविवरामध्ये ज्या उच्चारण स्थानापाशी हवेला प्रतिबंध होतो, न, म, न वगैरे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हवा अडवली जाते त्या त्या ठिकाणावरून त्या स्थानावर आपल्याला न, 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 म वाङ्मय मधला जो आहे तो न, न, म. तर या अनुनासिकांची निर्मिती आपल्याला अशा प्रकारे होताना दिसते. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो उच्चारण स्थानावर आधारित असणारी व्यंजनं. म्हणजे उच्चार म्हणजे हवा ज्या ठिकाणी मुखविवरामध्ये अडवली जाते ते स्थान आणि उच्चारण अवयव यांनाही महत्त्व असतं. ध्वनी उच्चारणामध्ये प्रयत्न जेवढा महत्त्वाचा, प्रयत्न म्हणजे अवरोध, अवरोधस्थिती आणि स्फोट, या घटनेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच उच्चारण स्थान म्हणजे उच्चारण स्थान, हवा ज्या ठिकाणी अडवली जाते ते स्थान, आणि उच्चारण अवयव म्हणजे कोणता अवयव हवेला उच्चारणासाठी म्हणजे अडथळ्यासाठी मदत करतो त्यांना. तर याच्यामध्ये उच्चारण स्थानावर आधारित असणाऱ्या व्यंजनांचं वर्गीकरण अशा प्रकारचं आहे की याच्यामध्ये उच्चारण जी आहे ती ही स्थान आहेत: कंठ, मृदू टाळू, मूर्धा, कठोर टाळू, दंतमूळ आणि दात, ही उच्चारण स्थान आहेत. आणि या उच्चारण स्थानांच्या मध्ये हवेला अडवलं जातं म्हणून ते उच्चारण स्थान. यातला पहिला जो प्रकार जो आहे उच्चारण स्थानानुसार ध्वनींचं किंवा व्यंजनांच्या प्रकारामध्ये तो म्हणजे कंठद्वारीय ध्वनी. कंठद्वार म्हणजे स्वर इथे आपला घसा, कंठद्वार, या कंठद्वारामध्ये हवेला अडवली जाते, हवा अडवणूक होते. हो या ध्वनीचा उच्चार करत असताना हो या ध्वनीचा उच्चार करत असताना हवेला पहिला अडथळा आपला कुठे होतो तर स्वरयंत्र मुखातून या ध्वनीचा उच्चार होतो. कंठद्वारामध्ये हवा अडवली जाते त्यामुळे त्याला कंठद्वारीय ध्वनी असं म्हणतात किंवा व्यंजन असं म्हणतात. दुसरा प्रकार जो आहे तो मृदू तालव्य ध्वनी. टाळूचा जो मागचा भाग जो आहे तो मृदू असतो, मऊ असणारा. जिभेचा मागचा भाग टाळू दिशेने वर उचलतो आपण आणि यांचं उच्चारण होतं, अशा ध्वनीचं उच्चारण होतं. उदाहरणार्थ पहा की क, ख, ग, घ, क, ख, ग, घ या उच्चारणांच्या वेळी आपल्याला जिभेचा मागचा भाग वर उचललेला असतो आणि मृदू टाळू म्हणजे टाळूचा मागचा भाग, ज्या ठिकाणी क चं उच्चारण होतं त्या ठिकाणी स्पर्श होतो आपल्याला, क, ख, ग, घ. तर मृदू टाळू हे उच्चारण स्थान आणि जिभेचा मागचा भाग हा उच्चारण अवयव असतो. या ध्वनींना आपण मृदू तालव्य ध्वनी असं म्हणतो. त्यानंतर तालव्य ध्वनी. कठीण टाळू श, य, च, ज म्हणजे दंतमुळाच्या पाठीमागचा भाग, दातांच्या पाठीमागे गेल्यानंतर जो कठीण टाळूचा भाग दिसतो ते उच्चारण स्थान असतं, म्हणजे तिचा हवा अडवली जाते. आणि जिभेचा पुढचा भाग किंवा जिभेचा टोक हा उच्चारण अवयव असतो. श, य, च, चमत्कार मधला च, चमत्कार मधला च, जन मधला ज या ध्वनीचं उच्चारण करत असताना हवा अडवली जाते ती कठीण टाळूजवळ आणि जिभेचा पुढचा भाग हा उच्चारण अवयव असतो. अशा स्थितीमध्ये जे ध्वनी तयार होतात त्यांना आपण तालव्य ध्वनी असं म्हणतो. चौथा प्रकार जो आहे तो मूर्धन्य ध्वनी. ज्या ध्वनीच्या उच्चारणामध्ये मूर्धा पश्च कठीण टाळू, टाळूचा मधला मागचा भाग जो आहे म्हणजे पश्च कठीण टाळू हे उच्चारण स्थान असतं. लक्षात घ्या की ट, ठ, ड, ढ, न, ळ, ट, ठ, ड, ढ, न, ळ हे ध्वनी उच्चारण करत असताना ज्या ठिकाणी आपल्या जिभेचा स्पर्श होतो तर याला मूर्धा असं म्हटलं जातं. पश्च कठीण टाळू, टाळूचा मागील भाग. तर ज्या ध्वनीच्या उच्चारणामध्ये मूर्धा म्हणजे पश्च कठीण टाळू हे उच्चारण स्थान असतं त्यांना मूर्धन्य ध्वनी असं म्हणतात. मराठीमधील ट, ठ, ड, ढ, न, ळ हे ध्वनी जे आहेत हे मूर्धन्य ध्वनी आहेत. त्यानंतर दंतमुलीय ध्वनी. आता हा सोपा प्रकार आहे. दंतमूळ हे उच्चारण स्थान, दातांच्या मुळाजवळ हवा अडवली जाते आणि जिभेचा टोक हा उच्चारण अवयव असतो, तिथे तो पोहोचतो. दंतमुळाजवळ जिभेच्या टोकाला स्पर्श होतो, तिथे हवा अडवली जाते, तेव्हा दंतमूळ हे उच्चारण स्थान, जिभेचे टोक हा उच्चारण अवयव असतो, तेव्हा उच्चार झालेल्या ध्वनींना आपण दंतमुलीय ध्वनी असं म्हणतो. उदाहरणार्थ चटई मधला च, च, जवळ मधला ज, छ, ज, छ, च, ज, छ, झ या उच्चारांच्या वेळी आपल्याला आपली जीभ दंतमुळापर्यंत पोहोचते, त्या ठिकाणी हवेला अडवणूक होते आणि मग उच्चारण स्थान जे आहे ते दंतमूळ आणि उच्चारण अवयव जो आहे तो
जिभेचं टोक, याला म्हणून या ध्वनींना आपण दंतमुली असं म्हणतो. नंतर 6वा प्रकार जो याच्यामध्ये आहे तो दंत्य ध्वनी. वरचे दात हे उच्चारण स्थान आणि जिभेचं टोक हा उच्चारणावयव असताना हे ध्वनी निर्माण होतात. त, थ, द, ध, न, ल, स. हे काही प्रमाणामध्ये न, ल, स, पण त, थ, द, ध, न या ध्वनींच्या उच्चारणांच्या मध्ये त, थ, द, ध हे उच्चार हे दंत्य उच्चार आहेत. म्हणजे दातांच्या जवळ, वरच्या दातांच्या जवळ आपल्याला हा वाढवला जाते आणि जिभेचा टोक हा उच्चारणावयव असतो. त, थ, द, ध, न, ल, स. 7वा प्रकार जो आहे तो ओष्ठ ध्वनींचा. ज्या ध्वनींचा उच्चार दोन्ही ओठांच्या सहाय्याने होतो त्या ध्वनींना आपण काय म्हणतो, ओष्ठ ध्वनी किंवा द्योष्ठ ध्वनी असंही म्हटलं जातं. दोन्ही ओठांचा वापर करतो म्हणून ज्या ध्वनीचा उच्चार आपण दोन्ही ओठांच्या सहाय्याने होतो त्या ध्वनी त्याला ओष्ठ ध्वनी असं म्हणतात. प, फ, ब, भ, म. प, फ, ब, भ, म. आता या प, फ, ब, भ, म च्या वेळी हवा आपण आडू जाते, ओठांच्या जवळ आडू जाते. अवरोध, अवरोधस्थिती, स्फोट वगैरे या ह्याच्यामध्ये. तर प, फ, ब, भ, म म्हणजे इथे हवा आडवली जाते ओठांच्या जवळ आणि यामुळे या ध्वनींना ओष्ठ ध्वनी असं म्हणतात. आणखीन 2 प्रकार या व्यंजनांचे आहेत. एक म्हणजे अल्पप्राण ध्वनी आणि दुसरा महाप्राण ध्वनी. आता प्राण म्हणजे काय, तर प्राण म्हणजे हवेचा लोट जो मुखातून बाहेर पडत असतो त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. म्हणजे आता बोलत असताना आपल्याला हवेचं प्रमाण क च्या वेळी कमी असेल तर ख च्या वेळी अधिक असेल. प्राण म्हणजे काय, तर हवेचा लोट मुखविवरातून बाहेर पडून उत्पन्न झालेल्या ध्वनीला प्राण असं म्हणतात. म्हणजे हवेच्या लोटाचं प्रमाण आपल्याकडे आपल्या उच्चारणामध्ये काय होतं, कमी किंवा अधिक असतं. पण हा हवेचा लोट असतो, मुखवरून बाहेर पडणारा हवेचा लोट असतो. अशा बाहेर पडून उत्पन्न झालेला हवेचा लोट मुखविवरातून बाहेर पडून उत्पन्न झालेल्या ध्वनीला प्राण असं म्हणतात. आता त्यातला प्रकार 2 आहे ते म्हणजे अल्पप्राण ध्वनी आणि महाप्राण ध्वनी. ज्या ध्वनीच्या उच्चारणामध्ये हवेचा लोट कमी प्रमाणामध्ये असतो त्या ध्वनीला आपण अल्पप्राण असं म्हणतो. म्हणजे यांचा हवेचा लोट कमी, क, ग, च, त, क, ग, च, ज, त, द, प, ब या उच्चारणामध्ये आपल्याला हवेच्या लोटाचं प्रमाण कमी असतं. आता हा जर पाहायचं असेल तर हा जर समोर आपण कागद धरला तर लक्षात येतो, हात धरला लक्षात येतो, क, ग, च, ज, त, द, प, ब या उच्चारांच्या हवेच्या लोटाचं प्रमाण कमी दिसतं. आता हे कधी लक्षात येऊ शकतं, तर महाप्राण ध्वनींच्या वेळी आपल्याला लक्षात येईल. महाप्राण ध्वनी ख, घ, छ, झ, थ, थ, फ, भ म्हणजे महाप्राण ध्वनींचा आपण उच्चारण केलं की या उच्चारांच्या मध्ये हवेचा लोट अधिक असतो. जो महाप्राण म्हणून त्याला महाप्राण असं म्हणतात. हवेचा लोट अधिक असतो म्हणून महाप्राण. तो अल्पप्राण ध्वनींच्या मध्ये कमी असतो. ह्या दोन्हींच्या मध्ये आपण क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, प, फ, ब, भ हे एक अल्पप्राण ध्वनी, एक महाप्राण ध्वनी. आणि अल्पप्राण ध्वनीमध्ये म्हणजे क मध्ये ह मिसळला की काय होतं, महाप्राण ध्वनी होतो. क मध्ये ह मिसळला क, ख, प, फ, ब, भ, ड, ढ, ग, घ म्हणून अल्पप्राण ध्वनी म्हणजे ज्या ध्वनींच्या उच्चारामध्ये हवेचा लोट कमी असतो त्याला आपण अल्पप्राण असं म्हणतो. आणि ज्या ध्वनींच्या उच्चारणामध्ये हवेचा लोट अधिक असतो त्यांना आपण महाप्राण ध्वनी असं म्हणतो. स्वर आणि अर्धस्वर. स्वर आहेत, स्वरांच्या विषयी आपण माहिती घेतली, पण काही ध्वनीला आपण अर्धस्वर असे म्हणतात. मराठीमध्ये य आणि व हे 2 स्वर जे आहेत ते अर्धस्वर आहेत. का या 2 स्वरांचं उच्चारण व्यंजन आणि स्वर यांच्या उच्चारणाच्या मधल्या स्थितीमध्ये होतं. स्वर आणि व्यंजन यांच्या उच्चारणाच्या मधल्या स्थितीमध्ये यांचं उच्चारण होतं म्हणून या ध्वनींना अर्धस्वर असं म्हणतात. आणि हे आहे ते य आणि व. आता उदाहरण गाय, यचं उच्चारण करत असताना पूर्णतः य हे काय आहे, आपल्याला व्यंजनच आहे, बरोबर आहे. कारण का मुखविवरामध्ये हवा आडवली जाते यच्या वेळी, ते स्वर नाही व्यंजन आहे. पण याचं गायी असं उच्चारण आपण करतो अनेक वचन करत असताना गायी, तेव्हा यचं उच्चारण य प्रमाणे व्यंजनाप्रमाणे होतं, पण ते संपताना मात्र काय होतं की या ध्वनींच्या वेळी प्रारंभ स्वरांच्या प्रमाणे होतो. त्या गायी आपल्याला ई ऐकू येतो. तसं भाऊक वला उ तर उच्चारण मात्र भाऊक असं होतं, उ होतो. या ध्वनीच्या उच्चारणाचा प्रारंभ स्वराप्रमाणे होतो. म्हणजे याच्या गायी असं म्हणत असताना उच्चारण स्वराप्रमाणे होतं, म्हणजे मुखविवरामध्ये हवेची अडवणूक होत नसते स्वरांच्या वेळी. आणि व्यंजनांच्या नंतर मात्र व्यंजनांसारखा उच्चार होतो, म्हणजे हवेची अडवणूक होते. म्हणजे य आणि व या ध्वनींच्या उच्चारणाची सुरुवात ही
स्वरांच्या प्रमाणे होते, मुखविवरामध्ये हवेची अडवणूक न करता होते, नंतर ती व्यंजनांच्या उच्चाराप्रमाणे होते, म्हणजे हवेची अडवणूक करून होते, तेव्हा त्यामुळे त्याला अर्धस्वर असं म्हणतो. व चा उच्चार हा उ या स्वराच्या उच्चाराप्रमाणे होतो आणि य चा उच्चार हा ई या स्वराप्रमाणे होतो, म्हणून यांना आपण अर्धस्वर असं म्हणतो. यात आपण घोष आणि अघोष ध्वनी हेही पाहतो किंवा व्यंजने असं पाहतो. आता मगाशी आपण 4 स्वरतंत्री पाहिल्या होत्या, यापूर्वी आपण ती माहिती करून घेतलेली आहे. स्वरतंत्रीची अवस्था, स्वरतंत्री ह्या स्वरयंत्राच्या वरती असणाऱ्या अशा दोन्ही बाजूला अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या पातळ आणि लवचिक असणाऱ्या पट्ट्या असतात. त्या एकमेकांच्या जवळ येतात किंवा दूर राहतात, किंवा त्यांचा काहीसा भाग अगदी बंद चालू असतो, काही वेळा तर पुढे चिकटलेले असतात. अशा ज्या अवस्था ज्या आहेत या स्वरतंत्रीच्या, त्या या 4 अवस्था मगाशी आपण पाहिलेलेच आहेत. स्वरतंत्री ह्या एकमेकींपासून दूर असणाऱ्या आहेत. पूर्णतः हवेचं बहिस्सरण श्वसन होत असताना, श्वास घेत असताना हवेला कुठेही अडथळा होत नाहीत. मग अशा आपण याचा पाहिला होता. तर ही एक आणि ही एक, यांच्यामध्ये ही पोकळी आहे, ते अंतर राहिलं असतं, तेव्हा हवेला अडवणूक होत नाही. इथे मात्र आपल्याला ती पोकळी निघून जाते आणि याच्यामध्ये दोन्ही एकत्र आल्या पूर्ण चिकटलेले असतात, तेव्हा कंठद्वारामध्ये म्हणजे घशामध्ये आपल्याला हवेला अवरोध होतो, हवेला रोखलं जातं. इथे आपल्याला स्वरतंत्रीमध्ये निरुंद पोकळी तयार होते, म्हणजे हा भाग जो दाखवलेला आहे याच्यामध्ये, तो इथे तुम्हाला निरुंद पोकळी थोडीशी फट दिसते, आणि ह्या फटीच्या मधून जेव्हा हवा बाहेर पडत असते तेव्हा त्याची टोकं कंप पावतात आणि टोकं थरथरतात, तेव्हा त्याला त्यावेळी सुद्धा ध्वनी निर्मिती होते. आणि या ठिकाणी 3/4 भाग हा एकमेकींजवळ असतो. स्वरतंत्री ताठ असतात, तेव्हा कुजबूज असते. आता घोषध्वनी जी आहेत, ही जी स्थिती जी आहे तिसरी, की या 2 स्वरतंत्री जवळ आलेले असतात, परंतु इतक्या जवळ नसतात की थोडीशी कंप पावले, थोडीशी टोकं जवळ असतात, पण फट राहिली असते, निरुंद अशी पोकळी असते. तेव्हा मुखविवरातून फुफ्फुसाकडून हवा बाहेर पडत असताना त्या स्वरतंत्रीच्या टोकांजवळ आल्यानंतर बाहेर पडताना त्या दाबाने, त्या प्रवाहानं स्वरतंत्रीची टोकं काय होतात, कंप पावतात. अशा वेळी निर्माण होणाऱ्या ध्वनींना घोषध्वनी असं म्हणतात. मराठीमध्ये क, त, प हे जे ध्वनी जे आहेत ते घोषध्वनी आहेत. आणि अघोष ध्वनी म्हणजे काय, तर याच्याबरोबर विरुद्ध स्थिती, ही जी स्थिती जी आहे, या स्थितीमध्ये आपल्याला अघोष ध्वनी ग, द, ब म्हणजे इथे हवेचं रोखलं जात नाही, स्वरतंत्री खूप दूर असतात, हवा सहजपणे मुखातून बाहेर पडत असते. अशा अवस्थेमध्ये आपल्याला या ध्वनीची निर्मिती होते. तेव्हा स्वरतंत्रीमध्ये निरुंद पोकळी राहिल्यामुळे स्वरतंत्री कंपित होतात, त्याला आपण घोषध्वनी असं म्हणतो. आणि अघोष ध्वनी म्हणजे जेव्हा स्वरतंत्री कंप पावत नाहीत, कारण का त्यात एकमेकांपासून खूप दूर असतात, त्याला आपण अघोष ध्वनी असं म्हणतो किंवा व्यंजन असं म्हणतो. धन्यवाद.